दुसरी गोष्ट तुम्ही आता जो उल्लेख केलाय की मला 2022 मध्ये लातूर भूषण पुरस्कार हा अवॉर्ड मिळाला वाईल वर्किंग विथ विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये. आणि त्या कॅटेगरीमध्ये मी ज्यावेळेस चेकआउट केलं तर त्यांचा सगळ्यात महत्वाचा भाग हा प्लेसमेंट इन रुरल एरियाज. सेमी रुरल एरियामध्ये मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहे, इन्स्टिट्यूशनला तिथपर्यंत रीच करण्यासाठी कुठे कमी पडतायत, ते काय इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं, काय ज्यावेळेस कंपन्यांना अप्रोच करतोय आपण त्यावेळेस कंपन्या काय डिमांड करतोय. आणि ती बेस्ट फिलिंग होती, कारण तुम्ही एखादं काम करताय सेल्फलेसली. कारण लातूर सारख्या ठिकाणी यू कॅनॉट एक्सपेक्ट की पुण्यासारखे सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला ऑफर होती किंवा त्यानुसार तुम्हाला अलाउन्सेस मिळाला जातात किंवा तो वाईड स्कोप आपल्याला इथे मिळतो, असं होत नाही. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता 100% कुठली ऑथॉरिटी असेल जी तुम्हाला डिनाय करणार नाही कुठल्याही गोष्टीसाठी. आणि तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण काय असेल असं वाटतं तुम्हाला? माझ्या आयुष्यातली म्हणजे आज असं सिच्युएशन बघतोय की मुलं बाहेर आहेत, खूप चांगल्या पदावर काम करतायत, खूप पैसा कमवत आहेत, आई वडील कुठं आहेत. सगळ्यात महत्वाचं की पहिले बघायचो आपण रॅशनल हायरिंग व्हायची. एखादी कंपनी कॉलेजला यायची 400 मुलं घेतली, आपण ऐकायचो आली की 400 मुलं घेतली, त्या कॉलेजेस मध्ये एवढ्या घेतली. आता तसं कुठेही दिसणार नाही. आज आम्ही म्हणतोय की ऍज अ ट्रेनिंग इन्व्हेस्टमेंट सेल आम्ही काम करतोय, पण आम्ही त्याचं कधी क्रेडिट घेणार नाही, कारण शेवटी मुलं कन्वर्ट करतायत. आम्ही फक्त ते प्लॅटफॉर्म त्यांना तिथपर्यंत आणून देतो, तिथपर्यंत देतो, ऑपॉर्च्युनिटीज देतो. तर स्टेपिंग करण्याचं काम हे कम्प्लिटली मुलांचं आहे. आज आम्ही प्रयत्न करतोय की MIT सारख्या ठिकाणी, बार्शी सारख्या ठिकाणी सीडॅक सेंटर आम्ही यावं, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यासाठी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाले. त्यांचं एक सेपरेट ट्रेनिंग प्लेसमेंट सेल ऍक्टिव्हली काम करणं गरजेचं आहे. डेडिकेटेडली फक्त दर वीकेंडला तुम्ही एखादा ड्राईव्ह एखाद्या कंपनी बोल मॉक इंटरव्ह्यूज घ्या मुलांची. सर गुड मॉर्निंग. आज आपल्या सोबत आहेत अनिल बिरादार सर, जे की MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे TPO हेड ऑफ TPO. सो सर ॲक्च्युली आपण तुम्हाला आज इन्व्हाइट केलेलं आहे आपल्या पॉडकास्ट शोसाठी. सो आपल्या एज्युकेशन अँड बियॉन्ड या पॉडकास्टसाठी तुमचं मी कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सो लास्ट सर तुम्हाला एक 2 ते 3 वर्षाखाली एक अवॉर्ड मिळालेला आहे, जो की ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनतर्फे तुम्हाला अनाऊन्स करण्यात आला होता पुणे लोकेशनकडून. आणि त्या अवॉर्डचं नाव आहे की द लातूर भूषण पुरस्कारासाठी तुम्हाला नॉमिनेट केलं होतं, सन्मानित केलं होतं. सो त्याबद्दल सर तुमच्या काय भावना व्यक्त कराल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस पॉडकास्ट सेशन. आणि आपल्या ABC कन्सल्टंट अँड ट्रेनिंग सोबत गेली 4 ते 5 वर्ष झालं मी असोसिएटेड आहे. किंवा प्रतीक्षा मॅडम, अविनाश ताटे सर असतील जे फाउंडर आहेत, प्रतीक्षा मॅडम असतील, तुमच्यासोबत आदिती मॅडम तुम्ही आहे, किंवा अजून तुमचे जे टीम मेंबर्स आहेत, ह्या सगळ्यांसोबत असोसिएशन आहेच. आणि तुम्ही मला काही कार्यक्रमामध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट पण केलं होतं. आणि हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे, कारण तुमचा कनेक्ट हा ओव्हरऑल महाराष्ट्र आहे. तर त्याबद्दल मी सुरुवातीला तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही मला बोलवता. दुसरी गोष्ट तुम्ही आता जो उल्लेख केलाय की मला 2022 मध्ये लातूर भूषण पुरस्कार हा अवॉर्ड मिळाला वाईल वर्किंग विथ विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये. आणि तो एक्सपिरियन्स हा खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता, कारण ज्यावेळेस त्यांनी नॉमिनेशन्स डिक्लेअर केले होते त्यांची कॅटेगरी होती की बेस्ट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अवॉर्ड. आणि त्या कॅटेगरीमध्ये मी ज्यावेळेस चेकआउट केलं तर त्यांचा सगळ्यात महत्वाचा भाग हा प्लेसमेंट इन रुरल एरियाज. रुरल एरिया, सेमी रुरल एरिया असा तो एक महत्वाचा भाग होता. आणि साहजिक आहे माझा इंटरेस्ट हा ह्याच एरियामध्ये आहे, कारण मी माझे कॉर्पोरेट एक्सपिरियन्स नंतर ऑलरेडी ह्या फील्डमध्ये काम करण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला, सुरुवात मी लातूरपासून करण्याची, लातूरमध्येच काम करण्याची सुरुवात इथूनच करायची, कारण दॅट्स माझं नेटिव्ह प्लेस, जिथं मी लहानाचा मोठा झालो. सो आय नो व्हॉट आर द लॅक्युनस, की आपल्याला इथं काय कमतरता आहेत, इन्स्टिट्यूशन इथं कुठे कमी पडत आहेत किंवा कशाला आपल्याला अजून ग्रोथ करायची आहे, त्या सगळ्यावरती काम करण्यासाठी मी इथं जॉईन केलं. आणि जॉईन केल्यानंतर हळूहळू ज्या गोष्टी कळायला लागल्या की सेमी रुरल एरियामध्ये मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, इन्स्टिट्यूशनला तिथपर्यंत रीच करण्यासाठी कुठे कमी
पडतायत ते, Yes. काय इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं, काय ज्यावेळेस कंपन्यांना अप्रोच करतोय आपण त्यावेळेस कंपन्या काय डिमांड करतायत, एचआरचे एक्सपेक्टेशन काय, Yes. एचआरना ह्या लोकेशनला आणण्यासाठी तुम्हाला काय एफर्ट्स घ्यावे लागतात, त्या सगळ्यावरती मी जे काम केलं आणि जे काही रिझल्ट त्याचे मला मिळाले Yes, sir. विदिन 2-3 इयर्स माझ्या, त्या सगळे मी रिझल्ट त्यांना प्रेझेंट केले आणि त्या रिझल्टची अनालिसिस केल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर त्यांनी मला त्यांचा मेल आला की तुमचं नॉमिनेशन्स आम्ही कन्फर्म करतो अँड यू आर सिलेक्टेड फॉर दिस. आणि ती बेस्ट फिलिंग होती, Yes. कारण तुम्ही एखादं काम करताय सेल्फलेसली, बरोबर. कारण लातूर सारख्या ठिकाणी यू कॅनॉट एक्सपेक्ट की पुण्यासारखे सॅलरी स्ट्रक्चर्स तुम्हाला ऑफर होतील Yes. किंवा त्यानुसार तुम्हाला अलाउन्सेस मिळाले जाते बरोबर. किंवा तो वाईड स्कोप आपल्याला इथे मिळतो, असं होत नाही. Yes, sir. पण त्या ह्याच्यामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही सेल्फलेसली काम करताय, एक मोटिवेशनने, एखाद्या गोलने, विजनने, त्याचं जे काही फळ मिळतं आणि तेवढ्या लवकर मिळेल मला अपेक्षा नव्हती, बट ते मिळालं आणि इट फील्स गुड. त्याबद्दल माझं अप्रिशिएशनही झालं, तुमच्या मार्टीपीओ फॅमिलीने अप्रिशिएशन केलं. आणि त्या वर्षात मला ऍड ऑन करावं लागेल की अजून 2 अवॉर्ड्स मला मिळाले, ते फक्त एकच नव्हतं. तर त्यावेळेस मला आमचा मार्टीपीओ जे आहे, महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर असोसिएशनचा मी लाईफ टाईम मेंबर आहे आणि गेली जवळपास बरीच वर्ष झालं मी त्यांच्यासोबत असोसिएटेड आहे. बऱ्याच ऍक्टिव्हिटी आम्ही सोबत काम करतो, ज्या ऑल ओव्हर महाराष्ट्र चालतात ते आपण आपल्या मराठवाडा रिजनमध्ये, इव्हन लातूर सारख्या ठिकाणी पण आपण करतो. तर त्यांच्या मला सोलापूर रिजनला HR कॉन्क्लेव्ह होतं आमची मार्टीपीओची, ज्यामध्ये बऱ्याच कंपनीचे HR पण आले होते. तर तिथे मला तो त्यांनी बेस्ट इनोव्हेटिव्ह लीडर ऑफ द इयर 2022 असा तो अवॉर्ड मला त्यावेळेस त्यांनी दिला. आणि MKCL मला तो एक प्राऊड की MKCL ला विलासराव देशमुख फाउंडेशन मध्ये काम करताना आम्ही VDF ॲज अ MKCL सेंटर सेटअप केलं आणि त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी बॅच देण्याचं काम आम्ही केलं. जवळपास एका सिंगल बॅच मध्ये 186 स्टुडंट्स क्लिक डिप्लोमा कोर्सेससाठी आम्ही दिले आणि त्याच्यातून आम्हाला खूप बेनिफिट पण मिळाले. मुलांचं स्किल डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशन आहे वगैरे, असे आम्ही एक कोलॅबरेटिव्ह स्किल स्ट्रक्चर बनवून त्यांना दिलं होतं. त्याचे आम्हाला पुढे जाऊन रिझल्ट पण मिळाले आणि त्यासाठी MKCLनं आम्हाला ॲज अ इन्स्टिट्यूशन म्हणा किंवा ॲज अ सेंटर कोऑर्डिनेटर मीच होतो. तर त्या रिलेटेड मग त्यांनी मला अप्रिसिएशनचं ते एक अवॉर्ड मला नांदेडला मिळालं. सो ते एक खूप मोठी अचिव्हमेंट समजा MKCLची ती. आणि आजही MKCLचे बरेचसे लोक जे त्यावेळेस टचमध्ये होते आजही ते टचमध्ये असतात आणि त्याचा खूप फायदा होतो पुढे ग्रोथ करण्यासाठी. सो अशी ती एक जर्नी. ओके. आणि सर आता तुमचा कॉर्पोरेटमध्ये ऑलमोस्ट रिक्रुटमेंट आणि ट्रेनिंग प्लेसमेंट या सेक्टरमध्ये तुम्ही जवळपास 16-17 वर्ष झाले काम करताय. तर हा एक्सपिरियन्स थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का, कसा होता? आणि आता तुम्ही ज्या पदावरती काम करताय तर त्याच्यावरती काम करताना तुम्हाला किती आनंद होतोय? कारण ऑलमोस्ट 16-17 वर्षाचं स्ट्रगलिंग पण असतं त्याच्यामध्ये, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अडचणी पण येतात काही गोष्टी फेस करताना. सो एक्झॅक्टली थोडक्यात मला तुमचं शैक्षणिक, व्यावसायिक या पण गोष्टी जाणून घ्यायला आवडेल की कसं तुमचं एक्झॅक्टली हे आतापर्यंतच्या जर्नीचं हे होतं. मला थोडक्यात माहिती सांगा त्याची. सुरुवात करेन मी माझ्या प्राथमिक शिक्षणापासून. माझं प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन लातूरमध्येच झालं. ओके. माझं प्रायमरी एज्युकेशन हे मराठी मीडियम मधून झालं. ओके. नगर परिषद शाळा क्रमांक 9 तिथून झालंय. आणि त्यानंतर मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं गव्हर्नमेंट कॉलेज लातूर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज लातूर. 2004 ला मी तिथून पासआउट झालो. माझं BE इंजिनिअरिंग झालं, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. 2007 साली मी तिथून पासआउट झालो. ज्यावेळेस हे सगळं करत असताना 2007 साली IT स्ट्रक्चरमध्ये एक रेसेशन आलं होतं, जे जवळपास 2010 पर्यंत चाललं. ज्यावेळेस आम्ही जॉबसाठी प्रयत्न करायला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. त्या काळामध्ये एक गोष्ट फ्रँकली सांगतो की आज जेवढं इन्स्टिट्यूशन्स ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीला ज्या काही चांगल्या रिप्युटेड इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी त्यावेळेस सुरुवात केली, आज नावारूपाला आल्या. ती जर सुरुवात काही कॉलेजेसनी त्यावेळेस केली असती तर त्याही आज चांगल्या डेव्हलप झाल्या असत्या. त्यावेळेस आम्हाला असं काही मिळालं नाही, पण तरी आम्ही आमच्या सेल्फ बेसवरती ऍक्टिव्हिटी केली, खूप काही गोष्टी शिकलो. बऱ्याचशा कंपन्यांना रोज व्हिजिट करायचो, रोज इंटरव्ह्यू प्रोसेस करायचो, पण शेवटी हातामध्ये काही यायचं नाही. तो एक फेज होता की तो थोडासा डिमोटिवेटेड होता, पण तरी पॉझिटिव्हली आम्ही प्रयत्न करत राहिलो. ऍट द एंड मी एक एम्बेडेडचाच एक कोर्स केला होता
when I was in final third year in association with पूर्ण आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे आणि कंपनी अँड टेक लिमिटेड पुण्यात. त्यांच्या असोसिएशनचा तो एक ऍडव्हान्स एम्बेडेड चा कोर्स होता, तो मी केला आणि त्या बेसिसवरती मला मग जॉब ऑफर झाला. माझी एक गोष्ट सांगायची की तुमच्याकडे स्किल असेल म्हणजे सुरुवात त्यावेळेस पासूनची आहे की इफ यू हॅव अ स्किल्स व्हाईल पर्स्यूइंग युअर करियर, मग तुम्ही ते थर्ड इयरला घ्या, फायनल इयरला घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्या स्किल्सवरती त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. मी गेलो होतो दुसऱ्या प्रोफाईलसाठी, बट त्यांनी माझ्या सीव्ही मध्ये बघितलं आणि त्या स्किलवरती त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि आय गॉट जॉब. त्यांनी मला समथिंग 2.5 मला आठवतंय 2.5 CTC ऑफर केली 2008 साली. तो माझा पहिला जॉब होता. ब्लू माइंड्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, पुण्यामध्ये कंपनी आहे. 2 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर मग कुठंतरी माइंडमध्ये IT स्ट्रक्चर परत पुन्हा होत होतं की आपल्याला चेंज करायचं किंवा करिअर. मग मी माझं करिअर स्विच केलं मेन फ्रेंड्समध्ये. त्यानंतर मला बँगलोरला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सगळे जे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे बँगलोरला, MNC कंपनी आहे, US बेस्ड. त्यांच्या थ्रू मी 1 वर्ष ऑनसाईट पण राहिलो आणि 3-3.5 वर्ष मी तिथं काम केल्यानंतर पुण्यात एक कंपनी GLT इंडिया, त्यांची इकडून मला ऑफर मिळाली आणि मी पुण्यात आलो. आणि लास्ट जॉब मी करत होतो मॅस्टेकमध्ये, मुंबई लोकेशन वाशीला. आणि तिथे करत असतानाच 2000चा मधला जो फेज सांगितला की आम्हाला जॉब मिळत नव्हता, वी आर सर्चिंग फॉर द जॉब. त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा कन्सल्टन्सी व्हिजिट केल्या आणि कन्सल्टन्सी वर्क कसं चालतं, रिक्रुटमेंट कसं चालतं कन्सल्टन्सी, त्यावेळेस पासून ते डोक्यात ते फिरायला लागलं. आणि ज्यावेळेस आम्ही बँगलोरला शिफ्ट झालो, एक खूप चांगला ग्रुप बनला माझा. 5 मुलं, आम्ही 5 जण होतो. 3 मुलं 2 मुली होत्या आमच्या ग्रुपमध्ये. तर आम्ही तेही माझ्याच विचारासारखे की आपल्याला काहीतरी आपलं ह्या फील्डमध्ये करायचं. वी हॅव स्टार्टेड आवर ओन कन्सल्टिंग अँड रिक्रुटमेंट फर्म. 2013 साठी अनऑफिशियल सेटअप केलं. आमच्या मित्राचा फ्लॅट होता, तिथे आम्ही त्याची एस्टॅब्लिश केली. आणि ऑल आर वर्किंग प्रोफेशनल्स, सगळे IT स्ट्रक्चरमध्ये काम करणारे की कोणी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. आम्ही पॅरलली वर्क करायचो, वीकेंडला काम करायचो. मीटिंग असेल सॅटर्डे HR मीटिंग करायचो किंवा अशा कंपन्यांना व्हिजिट करायचो. त्यामुळे तिथून तो इंटरेस्ट हळूहळू डेव्हलप केला, पण जॉब सोडला नाही. पण 2017 साली कुठेतरी मग एक चांगला सेटअप झाल्यानंतर असं लक्षात आलं की आता आपण फुल टाइम करू शकतो आपल्या ह्या करिअरमध्ये, आपल्याला आता करिअर करायचं. मग त्यानंतर मी ऑफिशियली रिझाईन करून ॲज अ रिक्रुटमेंट कन्सल्टंट म्हणून मी आमच्याच फर्ममध्ये परत WTS कन्सल्टिंग आणि ब्राईट फ्युचर म्हणून आम्ही सेटअप केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून जेन्युअनली खूप मुलं प्लेस झाली आणि खूप मुलांचे करिअर गेले. पण आजपर्यंत आमच्याकडे जी मुलं रिटर्न आली, आमच्या थ्रू प्लेस झालेली, ते कधी असं नाही की सर ह्या कंपनीनं आम्हाला काहीतरी फ्रॉड केला किंवा आम्हाला काढून टाकलं. किंवा माझ्याकडे तेच मुलं 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर स्विच करण्यासाठी आहे. सर आता आम्हाला स्विच करायचं, तुम्ही अजून लिंक सांगा. सो ह्या पद्धतीने आम्ही काम केलं. आणि पॅन्डेमिक चालू झालं 2020, 19 एंड झाला. 20 मध्ये सुरुवातीला मी मुंबईतच होतो, तिथं आम्ही काम करत होतो. त्यानंतर मी ऑनलाईन वर्क चालू झालं, सगळे प्लॅटफॉर्म्स होते त्यामुळे वर्क चालूच होतं. लातूरला इथून वर्क चालू होतं. इथं वर्क करत असताना मला आमच्या एका मित्रांच्या रेफरन्स थ्रू बुके सरांचे जे आहेत, डॉक्टर मोहन बुके, जे VDFचे प्रिन्सिपल आहेत, त्यांचा रेफरन्स मिळाला. ही वॉज लुकिंग फॉर TPO पोझिशन त्या फील्डमध्ये. आणि माझा साहजिक आहे तो इंटरेस्ट होताच. मी म्हणलं आपल्याला पुढे जाऊन जर इथं सेटअप व्हायचं किंवा इथं ग्रोथ करायची असेल तर आपल्याला ह्या भागामध्ये काम करावं लागेल. आणि मग मी त्यांच्यासोबत मीटिंग केली. तिथे 21व्या मिनिटालाच त्यांनी मला तुम्ही जॉईन करा असं क्लिअरली सांगितलं. मग मी जॉईन केलं आणि तिथून पुढचा काळ मग कम्प्लिटली ह्या सगळ्या फील्डमध्ये डेडिकेटेडली काम केलं. आणि रुरल बॅकग्राऊंड मधले एक महत्वाची गोष्ट, दरवर्षी माझा काउंट मोर दॅन 100 स्टुडंट्स आहे. 150, 170 असेच मुलं आम्ही ऑलमोस्ट प्लेस करत राहिलो. जे रेशो, जो प्लेसमेंट रेशो 0 होता, तो प्लेसमेंट रेशो 70%, मोर दॅन 70%. लास्ट माझा 75% to 80% मध्ये होता. खूप मुलांना चांगल्या ठिकाणी जॉब लावला, त्या सिच्युएशननुसार, त्या कंपनीच्या डिमांडनुसार. नॉट ओनली फक्त की त्याच इन्स्टिट्यूशनचे. मी जवळपास लातूर जिल्हा असेल किंवा जवळपासचे बाकीचे जिल्ह्यातले काही कॉलेजेसचे फुल कॅम्पस थ्रू मी बऱ्याचशा मुलांना प्लेस केलं.
ते मुलं आज जॉब करतायत चांगले पोझिशनवरती. बऱ्याच दुसऱ्या कॉलेजेसचे नॉर्मली असा विचार केला जातो की नाही आपल्याला फक्त आपले इन्स्टिट्यूशनचे मुलं प्लेस करायचे, पण इव्हन मी दुसरे लातूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे तिथल्याही मुलांना मी माझ्या लिंक थ्रू प्लेस केलं. बट आय नेव्हर सेड की आम्ही त्यांना प्लेस करून दिलं किंवा ही ऍक्टिव्हिटी माझा एक विचार आहे की सगळ्यांनी करावं. आणि इन्स्टिट्यूशनला जर आपल्यासारख्या रिजनमध्ये इव्हन छत्रपती संभाजीनगर पण बघितलं तर दॅट इज नॉट दॅट मच डुईंग ऑल दिस वर्क्स. कुठेही मला तेवढं काही करताना अजून दिसत नाही. तर डेडिकेटेड नुसतं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे, पण त्याला ऍक्टिव्हली तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आणि ह्या फील्डमध्ये जर काम करायचं असेल तर नुसतं बर्डन घेऊन काम करायचं नाही की ऍज अ फॅकल्टी म्हणून काय केलं जातं. बऱ्याच इन्स्टिट्यूशन तुम्ही फॅकल्टी आहात म्हणून तुम्हाला एक तुम्ही ऍज अ टीपीओ म्हणून काम करा, जो एक्स्ट्रा चार्ज दिला जातो. असं करून जमणार नाही, कारण ती फॅकल्टी त्याच्याबद्दल त्याला काही इंटरेस्टच नाहीये किंवा त्याचा तो काही एक्सपिरियन्सच नाहीये. तुम्ही डॉक्टरेट असा बट यू हॅव झिरो इंटरेस्ट इन दॅट फील्ड, हाऊ यू आर गोइंग टू वर्क फॉर द स्टुडंट्स. एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय नाही. तुम्ही फक्त सकाळी 10ला येताय, संध्याकाळी 6ला घरी जाताय, एवढं शेड्यूल बघताय. मी आता बरेच फॅकल्टी बघतो, पण मी कधी अशा गोष्टी करत नाही. मी रात्री झोपेपर्यंत आणि सकाळी मी तेवढाच मूड सायलेंट असतो माझा, पण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअसली मी माझ्या मुलांची टच मध्ये असतो. कंटिन्युअसली लिंक मी रात्री कधी कधी 11 वाजता लिंक टाकतो. समजा एखादी इमिडिएट लिंक आली प्लेसमेंटची, उद्या त्याची डेडलाईन आहे सकाळी 11 वाजेपर्यंत, मी विचार करत नाही आपण सकाळी टाकू, कारण मला माहिती आहे की मुलं हे लवकर बघणार नाही. तर मी ते रात्री सुद्धा 11 वाजता सुद्धा लिंक टाकतो, मुलांना रजिस्टर करायला लावतो आणि त्याचे रिझल्ट त्यांना मिळतात. सो यू हॅव टू वर्क विथ युअर इंटरेस्ट, नॉट विथ युअर लाईक की दिस इज द चार्ज आय हॅव. असं जर करून ते वर्क होणार नाही. सो मी इथं आहे कारण नॉट बाय चॉईस आमच्याकडे म्हणलं जातं मार्केटिंगमध्ये. टीपीओ हा बाय चॉईस नसावा, किंवा बाय चान्स नसावा, बाय चॉईस असावा. सो इट्स माय चॉईस. त्यामुळे कॉर्पोरेट सोडून मी इकडे वर्क. सो लहानपणापासून सर तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं का? कारण ट्रेनिंग प्लेसमेंट या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली शिक्षणाला लागून आहेत. कारण आता जास्त आपण बघतोय तर डेव्हलपर किंवा इंडस्ट्रियल अशा गोष्टीमध्ये जास्तीत जास्त मुलं जायला बघतात. पण तुमचं जे आहे ते तुम्ही एकतर IT सेक्टर पहिले जॉईन केलं होतं, पण त्याच्यातून तुमचा इंटरेस्ट हा रिक्रुटमेंटमध्ये पडलेला आहे. सो ऑलमोस्ट तुम्ही 16-17 वर्ष काम केलेलं आहे त्याच्यात. पण तर तुम्ही लहानपणापासूनच तुमचा इंटरेस्ट आहे की आता जस्ट त्याच्यामध्ये अटॅच झालेला आहात त्या गोष्टीसाठी? लहानपणापासून असं म्हणता येणार नाही, कारण तो काळ खूप वेगळा होता. अवेअरनेस एवढी नव्हती. शाळेमध्ये असताना एक काय म्हणतात एक रॅशनल आयडिया असते, काहीतरी आपल्याला करायचं. मग तुम्ही पुढे 10वी नंतर मग कुणीतरी काहीतरी सांगतो. देअर वॉजंट एनी मेंटरशिप जी आजच्या काळामध्ये अवेलेबल आहे. आजकाल पॅरेंट्सच एवढे हे झालेले आहेत, सिन्सिअर आहेत म्हणतात मी जास्त, आपल्या मुलाच्या करिअर बद्दल त्याला खूप सजग झाले. पण हे आपल्या वेळेस नव्हतं, आम्हाला नव्हतं. मी लहानपणापासून सिन्सिअर राहिलेलो माझ्या शाळेमध्ये. इव्हन शाळेमध्ये पहिला दुसरा कायम राहिलेलो 10वी सुद्धा. त्यामुळं कधी आमच्या म्हणजे वडिलांनी कॉलेज शाळेमध्ये येऊन कधी अशी विजिट केली नाही. म्हणजे आजच्या जे ऍक्टिव्हिटी करतात ना, नॉर्मल पॅरेंट मिटिंगला सुद्धा पॅरेंट जातात, पण आमचं त्यावेळेस नव्हतं. आम्हाला कोणी काय सांगायचं, कोणी सांगायचं, आम्ही ते इनपुट घ्यायचो. ऍक्च्युअल ज्यावेळेस मी डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मी फर्मली ठरवलं की आता आपल्याला आणि करायचं तर डेडिकेटेडली करायचं. एक इंजिनियर होण्यासाठी मला असं वाटतं की डिप्लोमा थ्रू जो स्टुडंट पुढे जातो त्याला खूप काही गोष्टीचं नॉलेज येतं. कारण तुम्ही डिप्लोमा जरी बघितलं तर डिप्लोमा बेसिसवरती चांगली जॉब अवेलेबल आहेत. आणि बरेचसे मुलं असं करतात की डिप्लोमामध्ये असताना जॉब करतात किंवा झाल्यानंतर आणि पॅरलली इंजिनिअरिंग पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना डिग्री मिळते आणि पुढे करिअरमध्ये ग्रोथ होतो, तो एक्सपिरियन्स काउंट होतो. त्यामुळे ह्या गोष्टीला पण खूप महत्व आहे. हे कळायला खूप वेळ लागतो, पण आज आपण सांगू शकतो. मी फोकस करतो की ह्या दृष्टिकोनातून मुलांना मेंटरशिप किंवा त्यांना आपल्याला ही माहिती त्यांच्यापर्यंत जावी, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी. कधी काळी माझ्या मनात होते की नाही आपल्याला डॉक्टर, आपल्याला MBBS करायचं किंवा आपल्या ह्या फील्डकडे जायचं, पण हळूहळू तो कुठेतरी झिरो होऊन गेला. आणि ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मग डेडिकेटेडली फक्त ह्याच फील्डला फोकस केला. घरच्यांकडून कायम सपोर्टच होता. मी आमच्या घरामध्ये एकटा आहे की जो म्हणजे असं बाहेर पडलो किंवा इंजिनिअरिंगला गेलो पहिल्यांदा, आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहून तिथला एक्सपिरियन्स घेऊन आणि सगळ्या गोष्टी अनुभवून. मी ज्यावेळेस जॉईन केलं होतं हार्डली खूप कमी कॉलेजेस होते, कॉम्पिटिशन वॉज लाईक एवढी नव्हती, त्या कॉलेज पुरतं मर्यादित होतं. पण आजची सिच्युएशन इज व्हेरी डिफरंट, खूप ड्रास्टिक चेंज झाली.
आणि खूप काही बदलले, चॅलेंजेस पण वाढलेले, खूप चॅलेंजेस आहेत आणि एक्सपेक्टेशन खूप झाले पॅरेंट्सच्या, मुलांच्या, स्वतःकडून. आणि त्या एक्सपेक्टेशन पूर्ण होण्यासाठी ऍज अ इन्स्टिट्यूशन तुम्ही काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी इन्स्टिट्यूशनने खूप सिरियसली विचार करणं गरजेचं आहे, ज्या आपल्याकडचे इन्स्टिट्यूशन अजूनही करताना कुठेही दिसत नाही. ते फक्त येतात नुसत्या डिग्र्या देण्याचं काम नका करू. कुठल्या तरी युनिव्हर्सिटी असोसिएटेड आहेत, तुम्ही ऍडमिशन करताय, त्यांना खूप काही गोष्टी सांगताय की आम्ही हे करतो, बट यू आर नॉट डुईंग 0%. तुम्ही त्यांना ते द्या जे तुम्ही कमिट करताय. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कमिट कराल ना, तुम्हाला प्रमोशन करण्याची गरज पडणार नाही. युअर ब्रँड अँबॅसेडर ओनली दॅट कॅन सर्व्हिस ओरिएंटेड असल्यावरती तुम्ही कम्प्लीट एज्युकेशन सेक्टर इज कम्प्लिटली सर्व्हिस ओरिएंटेड आहे. येस. तिथं ऍज अ कोणीतरी फाउंडर असतात, त्यांच्याकडे ते धोरण असणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे ते विचार असणं गरजेचं आहे, तर ते विचार तुम्ही तुमच्या खालच्या लेवलला तुम्ही पोहोचू शकाल. आणि ती फॅकल्टी तेवढी सिरियसनेस काम करेल. तुमच्यामध्ये जर ते धोरण बसेल, यू आर गोइंग टू पर्स्यू दॅट टू युअर अदर फेलो मेंबर्स. सो ह्या गोष्टी आपल्याकडे खूप अजूनही नाही आहे, त्यामुळे लाईटली घेतलं जाते, खूप लाईटली. म्हणजे ठीक आहे, बघूया, करूया. त्यामुळे आपला जो काउंट जातो सगळ्यात जास्त, तो पुण्याला का जातो? आपल्याकडून जाणारी मुलं. आम्ही गेलो कारण त्यावेळेस लातूरमध्ये फक्त एकच इंजिनिअरिंग कॉलेज होतं ओव्हरऑल डिस्ट्रिक्ट, आणि काहीतरी वेगळं करता येईल आणि आपल्याला काहीतरी वेगळं अचीव करता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेस प्रयत्न केला. पण आता सिच्युएशन तशी नाही. तुम्हाला लातूरसारख्या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपरली जर केलं तर पैसे वाचतील, मुलाची सिक्युरिटी असेल, जे आज नाहीये. तुम्ही बघताय बऱ्याचशा गोष्टी करताय आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली तर मिळतील. पण त्या दृष्टीनं इन्स्टिट्यूशननी पण विचार करणं गरजेचं आहे. सर, तुमचे असे कोणते छंद आहेत, पण ते छंद जोपासताना असं पण झालेलं की करिअर जेव्हा तुम्ही निवडलं तेव्हा ते छंद बाजूला ठेवून करिअरला पहिले प्रायोरिटी द्यावी लागली, असं काही झालेलं आहे का? असे छंद माझे काही खूप नव्हते, पण जे काही मोजके छंद होते त्यामध्ये मला गाणे ऐकायला आवडायचे आणि ते काय आपण इझिली कधी करू शकतो. दुसरी छंद होतं की मला ट्रेकिंग करायला आवडत. पण असं व्हायचं की ट्रेकिंग करण्यासाठी बऱ्याच वेळेस आम्ही जायचो, कॉलेजमध्ये असताना वगैरे आम्ही खूप ठिकाणी जायचो. पण ज्यावेळेस कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना गेलो, मग लोकेशनमुळे काय होत झालं की जे फ्रेंड सर्कल होतं ते स्कॅटर झाले, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी गेले, आम्ही वेगळ्या ठिकाणी गेलो. त्यामुळे तो जो एक जो बॉन्ड होता तो कुठेतरी थोडासा, त्यामुळे जो एक ग्रुप होता तो स्कॅटर झाल्यानंतर मग तो छंद जरा जोपासायला हे झाला. पण राधा मला वाचायलाही आवडतं, पॅरलली गोष्टी वाचतोय बऱ्याचशा. मग ते टेक्नॉलॉजिकल असेल, मला नॉवेल्स वाचायला आवडतात, हिस्टॉरिकल गोष्टीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, नवीन ठिकाणी जाण्यासाठी मला खूप आवडतं. आणि नवीन नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, मग ते कुठल्याही माध्यम असू दे. मी प्रत्येक वेळेस फिजिकली जाऊन मी भेटतो असं भाग नाही, पण मला कुठलाही मोड असेल त्या मोडमध्ये मी त्यांना कनेक्ट करतो. आज मी मुलांना एवढं फ्रीडम माझ्याकडे आहे, मी स्वतः, आता बरीचशी मुलं घाबरतात, आय डोंट नो कशामुळे, की सरांना कसं डायरेक्ट कॉल करायचा. मी क्लिअरली माझ्या ग्रुपवर मेसेज टाकत असतो की तुम्ही मला पर्सनली मेसेज करू नका, व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतात, तुम्ही मला मेसेज न करता तुम्ही मला कॉल करा डायरेक्ट. मला क्लिअरली कळेल की तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे माझ्याकडून, मला ते अजून क्लिअरली तुम्हाला सांगता येईल, जे मी मेसेज फॉर्म मध्ये तेवढ्या क्लिअर लागते त्याचेच नाही सांगू शकणार. मग मुलं मला त्यानंतर त्यांचं शिक्षण घेतले मी स्वतः या सगळ्या गोष्टीवरती, मग ते मुलांची भीती जरा कमी झाली. माहित नाही भीती असंच काय असते. आम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करायचो. मी ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंग परस्यू करायचो, आम्ही डायरेक्टली जाऊन भेटायचो. कधी तुम्हाला असं हे नव्हतं, कारण तेवढे सिन्सिअर होते. तुम्ही सिन्सिअर राहा तुमच्या कामाप्रती, तुम्हाला जे काय अपेक्षित आहे त्याप्रती, तर तुम्हाला कशालाही घाबरायची गरज नाही. यू कॅन कम्युनिकेट डायरेक्टली. मी रात्री 11 वाजता सुद्धा मुलांचे कॉल, मला आठवतंय मी 28 फेब्रुवारीला जो आम्ही मेगा पूल कॅम्पस घेतला MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग रिसर्च मध्ये, त्यामध्ये जवळपास खूप मुलं आली, जवळपास 20 मुलं वेगवेगळ्या कॉलेजेसची मुलं आली. मला रात्री 11:30-12 वाजेपर्यंत कॉल येत होते. सांगली रिजन असेल, तिकडे कोल्हापूर रिजन असेल, नाशिकहून, अशा बऱ्याचशा रिजनहून मला कॉल येत होते. त्यांना काही छोट्या क्वेरी होत्या, असं काही नाही खूप काही मोठ्या, पण त्यांचे कॉल आपण उचलणं गरजेचं आहे. कारण ती मुलं तिथून फॅमिली सोबत, त्यांच्या पॅरेंट्स सोबत इथे ट्रॅव्हल करणार आहेत, ते कसे येणार आहेत, काय येणार आहेत, मग त्यांच्या अकोमोडेशनची व्यवस्था असेल, त्यांची ह्या सगळ्याची गोष्ट, त्यांना तुमची ब्रेकफास्ट, जेवण वगैरे काय त्याची माहिती त्यांना
त्या माध्यमातून दिली आणि प्रोसेस काय आहे त्यांना बऱ्याच थोड्या क्वेरी होत्या. तर त्या हम्म. मी आणि माझ्यासोबत आमचे कोऑर्डिनेटर होते. ओके. आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत आम्ही कॉल उचलून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ते अप्रिशिएट केलं. येस. ते आम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली म्हणून आम्ही त्या लोकेशन पर्यंत पोहोचू शकलो आणि एव्हरीथिंग वॉज गुड. Yes. भले ते सिलेक्ट झाले असतील नाही Yes. झाले दॅट इज अदर पार्ट, पण दे वर सॅटिस्फाईड. आम्ही त्या Yes. कुठेतरी नाशिक सारख्या ठिकाणी असलेला विद्यार्थी किंवा विदर्भात असलेला व्यक्ती बरोबर. आज आपल्या इथे आला, येस. तर ह्या गोष्टीचं आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे. ओके. करिअरची सुरुवात सर कुठून आणि कशी केली होती तुम्ही एक्झॅक्टली? जसं मी सांगितलं की माझं इंजिनिअरिंग पुण्यातून झालं आणि मी पुढे MBA केलं, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन भारतीय विद्यापीठमधून. ओके. आणि ते केलं मी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. मेन स्पेशलायझेशन HRM होतं, सेकंड स्पेशलायझेशन माझं ITM होतं. ओके. तर ते केल्यानंतर माझा इंटरेस्ट एक सपोर्टिव्ह म्हणून मी ह्या फील्डमध्ये, मी कधी डिग्रीवरती जास्त हे केलं नाही. 1 डिग्री इज सफिशियंट फॉर यू टू सेटअप यू. माझं एक मत आहे, तुम्हाला PhD वगैरे खूप काही लावायची गरज नाही. डिपेंड ऑन युअर तुम्ही काय करताय, त्याचा कसा उपयोग करून घेताय. आज खूप असे जण आहेत की जे रिसर्चचा खूप चांगल्या रीतीने उपयोग करून घेतात. आज आमचे एक मित्र आहेत ज्यांचं इंजिनिअरिंग HGS मधून झालं, M.Tech त्यांचं NIT मधून झालं वारंगळ. PhD ही गॉट अ जॉब इन टू सोनी रिसर्च इंडियामध्ये त्यांना जॉब मिळाला. PhD करायला ते बाहेर गेले स्पॉन्सर्ड मध्ये, म्हणजे आउट ऑफ कंट्री त्यांनी PhD केली. आज ते डायरेक्टर पोझिशनला आहे सोनी रिसर्च इंडिया. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की बँगलोर सारख्या ठिकाणी हीच पॅकेजेस जवळपास 2 करोड समथिंग 2 CR. म्हणजे तुम्ही कसं तुमच्या स्किलला यूज करताय ना, डिग्रीला तुमच्या स्किलला कसं यूज करताय. माझी डिग्री सफिशियंट फॉर मी, मला वाटतं PhD करावं आणि माझे त्याच्यासाठी प्रयत्न म्हणजे आमचे चालूच आहे. पण मला ह्याच फील्डमध्ये करायचं आणि ह्या फील्डमध्ये करून आपल्याला अजून काय आपल्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल, मुलांच्या बेनिफिटसाठी आपल्याला अजून काय देता येईल, तर त्या रीतीने आम्ही प्रयत्न करत असतो. सो हा सगळा एक काय म्हणतो ते आपल्याला एक प्रवास आहे जो अजून थांबलेला नाही. आता तर सुरुवात झाली, अजून खूप काही पुढे करायचं आहे. ओके. अजून या प्रवासातले तुमचे काही असे विशेष क्षण आहेत का जे की तुम्ही शेअर करू शकता आपल्यासोबत? खूप असे क्षण आहेत, 1-2 नाही, असे बरेचसे क्षण आहेत. ज्यावेळेस मी बँगलोरला शिफ्ट झालो इन द सेन्स बिफोर गेटिंग मॅरिड. मी बँगलोरला गेल्यानंतर नवीन सिटी होती, नवीन सगळ्या गोष्टी होत्या. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागला. आपली जेवण खाण्याची पद्धत, तिकडची वेगळ्या गोष्टी, थोडासा आहे डिफरन्स. मग त्या सगळ्या गोष्टीला ऍडजस्ट केल्यानंतर अचानकपणे जवळपास 1 वर्ष होण्याच्या अगोदरच मला आमचे एक सिनियर होते आणि मी पॅरलली तिथं काय करायचो की मला वीकेंडला पण काहीतरी करायची इच्छा असायची. तिथे एक कंपनीच होती, कन्सल्टिंग कंपनी, जी ट्रेनिंग्स वगैरे प्रोव्हाइड करायची. सो मी त्यांची ऑफर आली की तुम्ही मेन फ्रेम्स वरती आमच्या मुलांना ट्रेन करा. मी वीकेंड वरती जाऊन मग त्यांच्या बॅचेस घेतो. मग तिथं आमची ओळख झाली. त्यांनी मला फ्रीलान्सिंगची ऑफर दिली. म्हणजे ओळख झाल्याच्या 1-6 महिन्यानंतर मी जवळपास विप्रोसाठी 1 महिन्याचे शेड्यूल केलं. कोइंबतूरला एकदा केलं, एकदा चेन्नईला केलं. अशी फ्रीलान्सिंगचे पण ऑप्शन्स मला मिळाले बाय पेईंग ऑल थिंग्स. म्हणजे व्यवस्थितपणे त्यांचं जे पॅकेज असेल ते सगळं. त्यानंतर पण मला पुढे ऑपॉर्च्युनिटी आली कॉग्नीसाठी वगैरे, पण काही रिझन्समुळे मला ते करता आलं नाही. 2012 मध्ये वडिलांचं निधन झालं माझं अचानकपणे. त्यामुळे मग मला निर्णय घ्यावा लागला की आपण आता 12-13 मध्ये इकडे शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. पण मी कोइंबतूरला राहिलो, चेन्नईला होतो कंपनी थ्रूच. मग 1 वर्ष US ला होतो आणि त्या ड्युरेशनमध्ये खूप काही शिकायला मिळाले. नवीन गोष्टी शिकल्या, टेक्नॉलॉजी नवीन ज्या काही अपडेट होत होत्या. आणि मुलांना, तिथल्या मुलांना कनेक्ट झालं. आजही ती मुलं माझ्याशी टचमध्ये आहेत, आज चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पण त्या स्टील की सर तुम्ही व्यवस्थित शिकवला मला, या सगळ्या कन्सेप्ट आम्हाला सांगितलं. सो असं आहे आणि मुलं अप्रिशिएट करतात. तुम्ही जर जेन्युअनली तुमच्या एखाद्या गोष्टीतून तुम्ही केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहिलो, आजही करतो. आजही आमची मुलं सुद्धा अप्रिशिएट करतात, बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये ते पार्टिसिपेट करतात. सो मी त्यांचे असं नाही की ॲज अ TPO आहे तर आपण ह्या गोष्टीकडे, कुणी फर्स्ट प्राइज घेतं, कुणी रनर अप असतं. मी त्यांच्या पोस्ट माझ्या ह्याच्यावरती शेअर करतो जाणून, कारण त्यांना कुठंतरी ते वाटतं की नाही सरांनी आपली पोस्ट शेअर केली. सो दे गेट बेनिफिट किंवा ते मोटिवेटेड होतात त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी अजून नेटवर्किंग पण वाढतं, 100% नेटवर्किंग वाढतं. त्या मुलांना ह्याचे फायदे होतात. आज LinkedIn सारखे प्लॅटफॉर्म आहे, बरोबर, जी प्रोफेशनल
साईट्स आहेत ज्याच्यावरती मुलांना किंवा प्रोफेशनल लोकांना तिथून जॉब्स इझिली अवेलेबल होतात. मी म्हणतो की जे फ्रेशर्स आहेत मुलं ते ऍक्टिव्हली त्यांनी जसं फेसबुक व्हॉट्सअप वगैरे आपण कंटिन्युअसली आपण ऍक्टिव्ह राहतो तसं त्या वेबसाईटवरती त्या ऍपवरती तुम्ही कंटिन्युअसली ऍक्टिव्ह राहा, अपडेटेड राहा, काय चाललंय काय नाही थ्रू आउट वर्ल्ड तुम्हाला या गोष्टी तिथं मिळतील आणि 100% तिथून करिअर पण 100%. म्हणजे असे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचे आम्ही सेशन्स घेतो हाऊ टू यूज लिंक्डइन प्लॅटफॉर्म. त्या मुलांना माहिती असणं गरजेचं कसं तुम्ही विचार कनेक्ट करा, कसं तुम्हाला प्रमोट कराल तिथे, तुम्ही हाऊ युअर तुमची जसं इन्स्टिट्यूशनला फॉलोअर्सची गरज असते, रीच कसा वाढवायचा तुमचा. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आजच्या युगामध्ये. सो आपण त्या रीतीने प्रयत्न करतो. ओके. करिअरसाठी सर तुम्हाला प्रेरणा कोणी दिली? कारण आता तुम्ही ऑलमोस्ट 17 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलाय, पण ते स्टार्ट करताना कोणीतरी असं मेंटोर असतो की त्यांना तुम्हाला स्टार्ट कर असं म्हणजे जस्ट एक म्हणजे का असे ना पण एक जस्ट सांगितलेलं असतं, सुरुवात करायला एक सपोर्ट केलेला असतो, असं कोणी होतं का? असं कोणी तुम्हाला प्रेरणा दिलेली आहे का याच्यासाठी? खरं तर आपल्या सगळ्यात आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील आपले गुरु असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्येच असतात आणि माझे तेच आहेत. माझ्या वडिलांनी आज नाही येते, आज बरीच वर्ष झाली त्यांना, पण त्यांचं जे काही माझ्याशी कनेक्शन होतं सुरुवातीपासून, कारण मी पहिल्यापासून असा खोडकर मुलगा कधीच नव्हता, तर त्यांना माझ्याबद्दल खूप कन्सर्न असायचं की मी काहीतरी खूप चांगलं करावं. बट दे हॅवंट बर्डन मी, त्यांनी बर्डन नाही टाकलं. ओके त्यांनी सजेस्ट करत राहिले आयुष्याच्या वळणावर, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक लॅविश प्रवास केलेला आहे आणि कुठल्या त्याच्यानंतर एक थोडासा एक असाही प्रवास केलाय की जो थोडासा त्रासदायक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना बरेच चटके खटके ते बसतात आणि त्यातून माणूस शिकत असतो. ते मला कायम त्या गोष्टीसाठी हे करायचे, डायरेक्टली इनडायरेक्टली. त्यांनी कधी मला अभ्यासासाठी प्रेशराईज केलं मला कधीच आठवत नाही, कारण ती सिरियसनेस आमच्यात ऑलरेडी होती, माझ्यामध्ये होती. त्यामुळे माझं जे काही ऑलरेडी प्रेझेंट असायचं. मिडिल डेडलाईन इंजिनिअरिंग मध्ये असताना, डिप्लोमामध्ये असताना माझ्या फाईल्स मुलं घ्यायची, मुली सुद्धा त्यावेळेस घ्यायची आणि म्हणजे त्या अगोदर मी त्या अशा रीतीने मी माझं म्हणजे जो प्रवास प्रेझेंटेबल असायचो आणि फॅकल्टीमध्ये माझं ते रेप्युटेशन चांगलं होतं. प्रत्येक गोष्ट जाऊन विचारणे त्यांना, त्यांच्या त्यावेळेस त्यांना कम्युनिकेशन, त्यामुळं तो एक हे होता. आणि वडील खूप सपोर्टिव्ह होते. पुण्याला जाण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस पण त्यांनी सपोर्ट केला, फायनान्शियल असेल कुठल्याही गोष्टीमध्ये जे काही मी एक्सपेक्ट करायचो तर त्यांनी ते कायम सपोर्ट केलं. आणि ज्यावेळेस मी बँगलोरला पण शिफ्ट झालो, बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस इथे ऍक्च्युली माझा प्लॅन इंजिनिअरिंग नंतर MS करायचा होता. सो मी JRE पण दिली आणि त्यामध्ये मला स्कोर पण आला होता. पण त्या ड्युरेशन मध्ये थोडंसं घराचं वर्कआउट चालू होतं, आमचं घराचं बांधकाम चालू होतं आणि आमच्या वडिलांचं असं होतं की बाकीच्या त्या बँक लोन वगैरे या प्रोसिजरला ते जास्त करायचं. त्यामुळं त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की तू सध्या जॉब कर एखादा वर्ष, मग त्यानंतर नेक्स्ट इयर आपण तुला हे करू, सपोर्ट करू सगळ्या गोष्टीसाठी. पण ते एकदा जॉबमध्ये पडल्यानंतर कसं असतं आपलाही माइंडसेट बदलला. सो मग तो राहिला माझा जो फेज. मला MS करायचं होतं पुढे US मध्ये जाऊन. मग त्या गोष्टीला त्यांनी नंतरही मला ते बोलले होते की तुला आता करायचं असेल तर तू करू शकतो, पण मी माझा माइंडसेट त्यावेळेस नव्हता राहिला. मग ह्या रीतीने त्याने कायम सपोर्ट करत राहिले. मी जिथं जिथं राहिलो तिथं प्रत्येक ठिकाणी स्वतः यायचे, म्हणजे अश्युअर करायचे की ह्या गोष्टी व्यवस्थित आहेत का. मला आठवते बँगलोरला त्यांचं ऑपरेशन झालं होतं, मुंबईला असताना पायाचं ऑपरेशन झालं होतं, ते पडले होते तर ऑपरेशन झालं आणि काठी असायची त्यांच्या. इथून आमचा शॉपचा मुलगा होता, मुलाला सोबत घेऊन ट्रेननं प्रवास करून बँगलोरला आले. तिथं बँगलोरला आल्यानंतर मी जिथं PGला राहायचो 4थ्या मजल्यावर, मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही नका येऊ वरती, बट स्टील त्यांना एवढा अश्युरन्स करायचं होतं. म्हणजे आपल्या आई वडिलांचं कसं असतं, सेफ्टीसाठी पण ते तेवढे मजली चढून वरती आले, नुसतं आले नाही मी कुठं राहतोय काय नाही, मुलाला सगळं व्यवस्थित करून गेले आणि माझ्यासोबत तिथे जेवण केले. जेवण कसं आहे, इव्हन ही सुद्धा शुअरिटी करण्याची त्यांची ती ही होती आणि ती बऱ्याच वेळेस आजही आठवते. आणि पुण्यामध्ये असताना सुद्धा मी जिथं जिथं राहायचो तिथं यायचे, आमच्या मित्रांसोबत खूप त्यांची मैत्री व्हायची. माझ्या फॅकल्टीला जाऊन भेटायचे, ह्याच्यासाठी नाही की माझा मुलगा कसा आहे, त्यांची
बिझनेसमध्ये राहत होते, पहिल्यापासून बिझनेसमॅन, त्यामुळे त्यांचं ते कम्युनिकेशनचं खूप स्ट्रॉंग हे होतं. आणि जाऊन फॅकल्टीला गप्पा मारायचे, बोलायचे. माझ्या फॅकल्टी नंतर मला सांगायची, अरे नाही तुझे वडील आले होते, ते खूप छान गप्पा मारल्या वगैरे, असं एक रॅपो खूप आमचा चांगला होता. तर माझे पहिले गुरु तेच. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काही फॅकल्टी म्हणजे काही डिप्लोमा असताना माझे गुरु आवळे सर म्हणून आहे, जे आता रेसिडेन्शियल आहे पुण्यामध्ये असताना काही जण मला सांगितलं. तर माझ्या आयुष्याच्या टप्प्यावर काही जण भेटत गेले जी तुम्हाला एक मोटिवेट करत गेले पुढे काही चांगलं करण्यासाठी, आणि त्यांचे विचार अजूनही सोबत आहेत आणि तेही माझ्या टचमध्ये आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वसंत बर्वे म्हणून माझे गुरु आहेत, जे आज IIT सारख्या ठिकाणी म्हणजे त्यांनी जॉब केला, आज रिटायर झालेले आहेत, पण त्यांचं काम चालू आहे. तर त्यांचं प्रत्येक वर्षभर आम्ही नाही बोलत आहे, कधीतरी मेसेज, पण त्याचं दरवर्षी माझ्या फेसबुकवरती वाढदिवसाच्या दिवशी एक पोस्ट येते अजूनही, आणि त्यामध्ये मग ते अशा पद्धतीने ती पोस्ट लिहितात, मी कधी ती शेअर करेन, की ते बघून तुम्हाला म्हणजे वेगळंच फील होतं. ते इंग्लिश नसतं, काही नसतं, संस्कृतमध्ये ती पोस्ट टाकतात, संस्कृत भाषेमध्ये, आणि ती एवढी भारावून जाणारी पोस्ट असते. मी त्यांना त्याच्यानंतर कॉल करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जे पुढे जाण्यासाठी तुम्हाला, पण ती अटॅचमेंट एक असते, जरी वर्ष बोलणं नाही झालं तरी पण ती अटॅचमेंट एक आहे. आज असे बरेचसे मुलं पण आहेत की ज्यांना 10 वर्ष 15 वर्षापूर्वी आम्ही रिक्रूट केलेलं आहे, झालेलं, पण ते अशा वेळेस मेसेज करतात, आठवण ठेवून. आज आयुष्य एवढे बिझी आहेत लोक, त्यांना त्यांचे बऱ्याचशा त्यांच्या प्रवासामध्ये आहेत, पण आज ते आपली आठवण काढतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. मग आपण अचीव काय केलं आयुष्यामध्ये येऊन, अजून तर बरंच करायचं आहे, पण तरी आज वाटतं की मुलं आज आपलं नाव घेत आहेत. दॅट इज एक वेगळी छान फिलिंग असते ती, आणि हे पुढे तुम्हाला अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी तुम्हाला मोटिवेट करते. सो हे असं आहे. आणि सर तुम्हाला असं थँक्स कोणाला म्हणावं वाटतंय की त्यांच्यामुळे आतापर्यंत इथपर्यंत तुमचा प्रवास सक्सेसफुली झालेला आहे असं वाटतं तुम्हाला? थँक्स मग माझ्या वडिलांना, आईला, माझ्या फॅमिलीला, माझ्या वाईफला, या सगळ्यांना, म्हणजे कारण ते कन्सिडर करतात. बरोबर. आज इव्हन मी शिफ्ट झालो आहे, पण माझी फॅमिली इथंच आहे, म्हणजे लातूरलाच आहे. मी विकेंडला येतो, पण ते कन्सिडर करतात. दे आर नॉट की नाही त्यांना त्यांचं काम आहे. ते कधी मला वर्क शेड्यूलमध्ये कधी फोन करत नाही, मेसेज करतात. कधी जर खूपच काय अर्जन्सी असेल तरी मेसेज करून, का त्यांना माहिती असतं मी कुठंतरी कायम असलं की फोन कधी उचलतो, कधी नाही उचलत, कधी काहीतरी असतं. सो ते समजून घेतात. आणि फॅमिली सपोर्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आयुष्यामध्ये. तुम्ही खूप काही कमवतात, खूप आयुष्य आहे, पण मग पाठीमागं तुमच्याकडे जर काही शिल्लक नसेल, सपोर्ट, तर तो तुम्हाला एक आयुष्यामध्ये एक ही देत जात. असे खूप तुम्ही बघितले असतात, पण तो सपोर्ट हा कायम राहावा तुमच्यासोबत, जो तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप महत्वाचा असतो. सो फॅमिली सपोर्ट इज व्हेरी व्हेरी, असं माझं मत आहे. कारण आता बरेच वेळेस असं होतं सर की बरंच काही करायची इच्छा असते विद्यार्थ्यांची असो, कोणी म्हणजे जरी एक्सपर्टीज असतील तरी पण करायची इच्छा असते, पण ते फॅमिली मुळे करू नाही शकत. तर तेव्हा ती कंडिशन कशी तर हँडल करायची, असं मला एक क्वेश्चन विचारावं वाटतं तुम्हाला. कारण तुम्ही पण बऱ्याच गोष्टी अशा हे केल्या असतील की कुठंतरी फॅमिली सोबत तो प्रॉब्लेम आला असेल की नाही करू शकत मी फॅमिली प्रॉब्लेम, ते कसं टॅकल करायचं त्यावेळेस? सिम्पल एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचं काम करताना की ते काम तुम्ही पहिले तर किती सिन्सिअरली आणि जेन्युइनली करताय हे तुमच्या फॅमिलीला कळणं गरजेचं. बरोबर. आता प्रत्येक जण एक म्हणतात की फॅमिली, हेड ऑफ द फॅमिली जो असतो तो बऱ्याच वेळेस आपल्या फॅमिलीला वेळ देऊ नाही शकत. बरोबर. कारण साहजिक आहे, ही हॅज सम रिस्पॉन्सिबिलिटी, ही हॅज सम वर्क प्रेशर असेल, आणि ते जर केलं नाही तर मग आपली फॅमिली कशी रन करणार, हा त्याच्या पाठीमागचा त्याचा मूळ उद्देश असतो. आज दोघंही वर्किंग आहेत, दोघंही आपल्या मुलाबाळांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे आज मुलं कुठल्या तरी प्ले ह्याच्यामध्ये पाळणा घरात वाढतात. मला एक वाटतं की एखादा जर व्यवस्थित कमवत असेल, आज बरेच बघतोय की नाही मला करायचंय अशी असते. आपल्याकडची जी पद्धत आहे ती पुरुष प्रधान पद्धती आहे, त्यामुळं मेल कॅन्डिडेटने कमवायला पाहिजे आणि फिमेलने जरी घरी राहिलं तर दॅट इज ओके, कन्सिडरेबल. आज ही सिच्युएशन नाहीये, ही होती पण आता तशी नाही. जर तुम्हाला खरंच गरज असेल तुम्ही ते करा, पण त्यामुळं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष पण कुणीतरी तुमच्या घरात असणं. त्यामुळे म्हणतो की मेट्रो सिटीमुळे काय होत चाललंय की जी बॉन्डेड फॅमिली जी कन्सेप्ट आपली पहिल्यापासून असायची, एकत्र कुटुंब पद्धत, ती कुठेतरी संपत चालली. आज त्या लहान मुलाला
बरोबर घरातल्या मुलांना बघण्यासाठी कोणच नाहीये. बरोबर त्यासाठी तुम्ही तुमचे आई वडील, तुमचे सासू सासरे असतील, तुमच्या घरात कोणीही वृद्ध असतील, बरोबर त्यांना जपा, कारण ते तुमच्या मुलांना ती शिदोरी पुढे देणार आहेत. बरोबर. आज बरेचसे मुलं ICSE मध्ये शिकतायत, हो पण त्यांना बेसिक ग्रुप माहित नाही. काय उपयोग आहे त्या ICSE असं शिक्षण घेण्याचा जिथं आपला बेसच माहिती नाही. माहिती मग ह्या गोष्टी कोण सांगणार त्यांना, बरोबर. कोण समजावणार? त्यासाठी तिथं पण कुठेतरी फॅमिली मॅटर करते की त्या गोष्टी जर नसतील तर मग तुम्हाला पुढे कळतं की यू शुड हॅव अ प्रायोरिटी इन युअर लाईफ. बरोबर. पण ह्या बेस रूटला पण पकडा आणि तिथं त्याही गोष्टीसाठी करतात. कितीतरी उदाहरणं आहेत. हे सगळं एक बॉन्डेड याच्यामध्ये चलतंय. आज पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर हे आहे. बरोबर. त्यामुळे आपण असं कम्प्लिटली असं नाही म्हणू शकत की हे नाहीच आहे. फक्त त्याला आपण कसं करतो त्या गोष्टीनं आपल्या प्रायोरिटीनुसार आपण गरजेचं असं मला वाटतं. सर, तुमच्या समोर अशा म्हणजे करिअर घडवताना कोणकोणत्या अडचणी आल्या आणि तुम्ही कसं समोर गेला त्या गोष्टींना? जसं की आता वडिलांचं सांगितलं, जे तेच मेंटॉर होते तुमचे, पण ते गेल्यामुळं तुम्हाला बऱ्याच गोष्टी परत असं जाणीव पण झाली असेल की कदाचित असते तर मी बऱ्याच गोष्टी अजून अचीव करू शकलो असतो. पण असे काही अजून अडचणी असतील की त्याच्यामुळं म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागल्या, तर कसं सामोरे गेलात तुम्ही त्याला? अशा बऱ्याचशा काही वेळेस गोष्टी आल्या ज्यावेळेस करिअर आपण स्टार्ट केलं. करिअर स्टार्ट करताना ज्यावेळेस आम्ही स्वतःचं काही सेटअप करायचं चालू केलं, पॅरलली आम्ही वर्क करत होतो. फायनान्शियली एवढी काही बर्डन्स नव्हते आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत गेलो आम्ही. आणि एक काळ आला की वडिलांचं आमचं अचानकपणे डिमाइज झालं. मग वडिलांचं डिमाइज झाल्यानंतर एकदम अचानक गोष्टी घडल्या होत्या. सो त्या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यामध्ये आम्हाला काही वेळ लागला. मग ते काय ऍडजस्टमेंट असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, हे प्रॉब्लेम्स आपल्याला खूप जरी मोठे वाटत नसले तरी ते त्या वेळेस खूप इम्पॉर्टंट, आज नाही वाटत पण त्यावेळेस ते खूप बर्डन होते, इम्पॉर्टन्स होते. आणि त्यासाठी काही स्ट्रिक्ट डिसिजन्स पण घ्यावे लागले, काही गोष्टी कराव्या लागल्या. आयुष्यात असे बरेचसे प्रसंग आले. काम करतानाही तुमच्याकडून जे ऑथॉरिटी असतात ते तुम्ही किती चांगलं काम केलं तरी तुम्हाला काही गोष्टीसाठी टार्गेट करतात, काही गोष्टीला. मग तुम्ही त्यांच्याशी कसं टॅकल करायचं, ते तिथं तुमचा माइंडसेट कसा तुम्ही स्ट्रॉंग ठेवायचा, त्यांना आपल्या बाजूला कसं वळवायचं. साहजिक आहे, आपण काम करतोय ना, आपण रिझल्ट देतोय, तरी बऱ्याच वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी फेस करायला लागतात. मग त्यांना कसं आपल्या रूटनं आणून आपल्या आपलं काम सिन्सिअरपणे करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही सेल्फलेसली काम करा. बरोबर. माझं क्लिअर सांगा, सेल्फलेसली काम करा. नाही, सेल्फलेसली याचा अर्थ असं नाही की तुम्ही फायनान्शियली स्वतःला हे करा. त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार मिळणं गरजेचं. जे तुमचं काम आहे त्या कामानुसार तुम्हाला तुमचे वेजेस मिळणं गरजेचं पण आहे. पण कुठंतरी आपली व्हॅल्यू समोरच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी सेल्फलेसली काम करा, डेडिकेटेडली काम करा, रिझल्ट ओरिएंटेड काम करा. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता, 100% कुठलीही ऑथॉरिटी असेल जी तुम्हाला डिनाय करणार नाही कुठल्याही गोष्टीसाठी. त्यामुळे मी सांगतो की एकतर तुमचा पर्सोना असा बनवा तुम्ही की समोरच्याला तुम्हाला जास्त काही बोलण्याची गरज पडू नये. तर ऑटोमॅटिक he got to know or she got to know what you deserve. So ह्या पर्सोनानं काम करा, 100% तुम्हाला ग्रोथ मिळतो, असं माझं मत आहे. ओके. आणि सर, असा एखादा कोणता प्रसंग आहे का जिथे तुम्हाला वाटलं की कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है? असं बऱ्याच गोष्टी होतात, म्हणजे पुढं चांगलं होत जातं पण त्याच्या अगोदर आपण बऱ्याच काही गोष्टी गमावलेल्या असतात आणि त्याच्यानंतर ते रिझल्ट मिळतात आपल्याला, पण तेव्हा असं वाटतं की त्या गोष्टी मिळवताना आम्ही या गोष्टी पण गमावलेल्या आहेत. असं पण काही गोष्टी होतात. प्रसंग आहेत की मेडिकलला जायचं होतं पण काही कारणामुळे मला स्कोर कमी आला असेल किंवा काही गोष्टी असेल तर मला मेडिकलला जाता आलं नाही. मी त्यावेळेस डोनेशन वगैरे देऊन थोडं घरच्यांना प्रेशराईज करून काहीतरी करता आलं असतं. पण साहजिक आहे की ते माझं फील्ड नव्हतंच आणि मी त्या फील्ड पासून स्कॅटर होऊन जे मला करायचं होतं त्या फील्डकडे आलं. इव्हन कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करत असताना एक चांगली सॅलरी मंथली गेन करत असताना, सगळं बाकी व्यवस्थित सेटअप असताना अचानकपणे मला जॉब रिझाईन करून ह्या फील्डमध्ये काम करण्याचं. पण मी ते अश्युअर केलं की मी जर हा एक मंथली फिक्स सॅलरी, चांगली सॅलरी येत असताना स्विच करून इकडे जर जातोय तर मला आय गेट ऍटलीस्ट नियर बाय टू इट और ऍटलीस्ट मोर दॅन दॅट. ह्याचं अश्युरन्स करून मग मी त्या फील्डकडे वळण्याचा निर्णय घेतला. सो
कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं. तर आज जे मला वाटतंय की बरोबर आज मी तुमच्या इथं बसलोय, हं. कोणाला तरी वाटते की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी इनपुट्स मिळतील, बरोबर की जे अवॉर्ड्स मला मिळाले. हं. आज MIT सारख्या एवढ्या मोठ्या रेप्युटेड ऑर्गनायझेशन सोबत काम करताना त्यांनी काहीतरी माझ्यामध्ये बघितलं असेल, बरोबर त्यांनाही कुठेतरी वाटलं की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी महत्वाचा असेल किंवा योग्य. काम करू शकतो आपल्या मुलांसाठी. हे कुठेतरी एक अचिव्हमेंट आहे हं. जे तुम्हाला सडनली मिळणार नाही, हं. तुम्हाला ग्रॅज्युअलीच मिळते. हं. पण त्यासाठी तुमचं काम पेशन्स पण ठेवायला लागतं. सगळ्यात महत्वाचं काम आहे. Yes. आणि पेशन्स इज द ओनली थिंग हं. की जे तुम्हाला पुढे जाण्यास. पेशन्स म्हणजे उभं बसून राहणं, नाही तसं. पेशन्स म्हणजे तुमचं काम करत राहणे. बट डोंट एक्सपेक्ट की हे मला आत्ताच मिळेल. प्रयत्न करत राहणं प्रयत्न लगेच करत मिळेल राहणं. असं नाही, पण काही काळानं का होईना मिळणार तुम्ही- माझा अनुभव आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला त्याचं फळ मिळतं. मिळेल. मला मीनवाईल माझं 1 वर्षच टेन्युअर झालं. हं. 1 वर्षानंतर मला नाव नाही घेणार, पण खूप मोठ्या ऑर्गनायझेशनने मला ॲज अ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरसाठीच ऑफर केली हं. आणि सॅलरी स्ट्रक्चर पण खूप चांगलं दिलं. हं. इव्हन मी रिसेंटली पण मी ज्यावेळेस ऑर्गनायझेशन सोडत असताना माझ्याकडे 3 ऑफर्स होते. हं. ओके. 3 ऑफर्स हातामध्ये असताना कुठली घ्यायची आहे कुठली घ्यायची बरोबर. हे मी ठरवलं की मला कुठं जायचं. हं. सो ही सिच्युएशन तुमच्याकडे यायला पाहिजे, पण यायला त्यासाठी बरोबर तुमचं नेटवर्किंग महत्वाचं आहे. बरोबर. तुमचं काम बोललं पाहिजे, हं. तुमचं रिच आउट तिथं झालं पाहिजे. हं. आज माझं रिच आउट सोलापूर इकडे वेस्टर्न रिजन मध्ये आहे. हं. इकडे कोल्हापूरच्या कोपऱ्यापर्यंत जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज असतील, हं. विदर्भामध्ये जेवढे आहे, हं. नांदेड असेल, आपलं पुणे रिजन असेल, मुंबई, हं. आज चांगल्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचे TPO डीन आहे, बरोबर. हे सगळ्यांशी मी कम्युनिकेटेड आहे, बोलतो आणि त्यांच्याकडून पण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. ते माझ्याकडून इनपुट्स घेतात, असंही घडतं. सो हे खूप चांगलं वाटतं की नाही आपण काहीतरी मिळवतोय हळूहळू. असं नेटवर्किंग जेवढं वाढेल त्यानुसार सगळ्यात बाकीच्या महत्वाचं असतं गोष्टी की कारण जेवढं तुमचं नेटवर्किंग स्ट्रॉंग तेवढं बेनिफिट्स होईल. बरोबर आणि बऱ्याच वेळेस तुमचे काम एका स्माईल न होतं. बरोबर सर. स्माईल ओनली Yes. क्रिएट युअर वर्क्स किंवा Yes. तुम्हाला हे काम मिळतं असं म्हणतात. ट्रिगर्स तर येत राहतातच, Triggers पण त्याच्यामधून आपण फेस कसं करतो ते तुम्ही खूप बोला, गरजेचं आहे लोकांशी connect समोरच्याला. करा. बरोबर जसं की काही गोष्टी तुम्ही त्यांना समजून घ्या, ते बरोबर. तुम्हाला समजून घेतात. बरोबर. गिव्ह अँड टेक गिव्हन. हे जेवढं स्ट्रॉंग बरोबर. असेल ना तेवढं ते तुम्हाला कायम आयुष्यात मदत करत राहतं. हम्म. असं माझं एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत. येस. आणि तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण काय असेल असं वाटतं तुम्हाला? माझ्या आयुष्यातली सगळ्यात मुळात मी ज्या फॅमिलीला बिलॉंग करतो, माळकरी फॅमिली. हम्म. माझ्या आजोबा आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी वारी केली. बर. मग ह्याच वातावरणात मोठा झालो हम्म. आणि मी ज्यावेळेस हम्म. म्हणजे कधी बाहेर जाण्याचा एवढा प्रसंग पडला नाही. डिप्लोमा हम्म. होईपर्यंत इथं शिक्षण झालं, इथं सगळं झालं. इंजिनिअरिंगला बाहेर जाताना माझ्या वडिलांनी कधी माझ्याकडून एक्सपेक्ट केलं नाही की तू खूप मास घे, सिन्सिअरली अभ्यास कर, असं तसं जॉब पाहिजे, असं काहीच नाही, कधीच नाही. मला फक्त एकच गोष्ट सांगितली की आपल्या ज्या परंपरा आहेत हम्म. त्या पुढे चालवायच्या. त्या चालू ठेवत. त्यामुळे मी त्याच गोष्टी बरोबर. अजूनही फॉलो करतोय. मी इतकी वर्ष झालं बाहेर राहतो, हम्म. आजपर्यंत मी कधी चुकीच्या गोष्टी केल्या नाही, हम्म. कधीच विचार केला नाही की आपल्याला. माझे सगळे मित्र आहेत, हम्म. दे आर कम्प्लिटली मी त्यांना हे करत नाही. हम्म. That is पण जे त्यांना आपापल्या पटतं. ह्याच्यानुसार. पण मी बरोबर. माझं जे काही मी ठरवलेलं आहे Right. ते मी पाळतो आणि हम्म. ते अजूनही पाळतो, ह्याच्यानंतर बरेपर्यंत पाळतो. कारण ती शिकवण माझ्या वडिलांची बरोबर. मी माझ्या आजोबांकडून घेतली, माझ्या वडिलांकडून, माझ्या आईकडून, हम्म. आमच्या जे फॅमिली हम्म. आमच्याकडे 7 दिवस मोठा सप्ताह असतो बर. दरवर्षी. हम्म. वडील माझे, मी ते बघत आलो. हम्म. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मग तुम्ही पाळता काय? धार्मिक संस्कृतीमध्ये ही पण संस्कृती जास्त आपण जपली पाहिजे. बरोबर. म्हणून तर तुम्ही खूप ऍडव्हान्स हो जा. हम्म. माझं म्हणणं नाही तुम्ही ऍडव्हान्स नाही, जगाच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे ते तुम्ही शिका, पण शिका. आपले जे रूट आहे बरोबर. ते पण त्याला तुम्ही- नाही विसरलं त्याला पाहिजे. विसरायला नाही पाहिजे कधीच. बरोबर. कारण ते तुम्हाला तिथूनच तुम्ही सुरुवात केलेली असते तुम्हाला चांगल्या असं गोष्टींची. धरून ठेवतात. बरोबर. तुमचे पाय कायम जमिनीवर ठेवतात बरोबर. आणि पुढे जाण्यासाठी ते खूप मदत करतात. बरोबर. आज आपण बघतोय खूप काय अचीव्ह केलं नाही आयुष्यामध्ये, अजून असं वाटतं हम्म. अजून खूप अचीव्ह करायला. पण ते अचीव्ह करताना पण ह्या गोष्टीला विसरलं नाही पाहिजे. विसर नाही पाहिजे. आपल्या आई वडिलांना, हम्म. आपल्या फॅमिलीला. म्हणजे आज असं सिच्युएशन बघतोय की मुलं बाहेर आहेत, हो. खूप चांगल्या पदावर काम करतायत, खूप पैसा कमवत आहेत. आई वडील कुठे आहेत? नजरशिंगात आहेत. कुठल्या तरी आई आहे, वडील आहेत, पण त्यांच्याकडे बघण्यात तुम्ही पैसा देताय, माणूस देताय, इव्हन असं रूम करून त्यांना माणूस देऊ. बरोबर. पण ती आत्महत्या कुठे आहे तुमची? नाही. वर्षातून कधीतरी फोन करताय, हो. कधीतरी भेटताय.
ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानपणापासून एवढं हे केलं, सगळं केलंय, सगळ्या गोष्टी ते सांगण्यासारखं नाहीये किंवा ते तुम्ही सांगू शकत नाही. त्या आई वडिलांसाठी फक्त पैशासाठी म्हणजे मला ह्या गोष्टीचं खूप काय कमवलं आयुष्यात तुम्ही? काहीच नाही, शून्य. यू आर कम्प्लिटली झिरो. अशी लोक झिरो आहेत. तुम्ही कुठल्याही पदावर असाल, कम्प्लिटली यू आर झिरो जर तुम्ही आपल्या आई वडिलांनाच काही करू शकत नाही. आणि मला त्यांची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे. मला माझ्या वडिलांसाठी काय करायचं होतं, म्हणजे ऍटलिस्ट त्यांना असं वाटावं की यार नाही म्हणजे मुलांना काहीतरी ऍट द एंड. कोणती गोष्ट आहे सर की म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे ते वडील असते तर मी करणार होतो, पण आता पण केलेलं आहे तर ते जिंकलोय मी, ते यश मिळवलंय. मला माझ्या वडील कधी असं मला कधी काही मिळाला म्हणजे शाळेत पहिला आलो सर्टिफिकेट मिळायचं, काहीतरी ट्रॉफी मिळायची, माझे वडील कधी चालले नाही. म्हणजे आम्ही कधी त्यांना म्हणलं नाही की फोर्स करायचं. तर माझे वडील इंजिनिअरिंगला असल्यापासून मग थोडस मला एक थोडस असं वाटायचं की मी ज्यावेळेस एखादं अवॉर्ड मिळेल, एखाद्या अचिव्हमेंट अशी चांगली अजून चांगली अचिव्हमेंट. आता रिसेंटली मला मार्टीपीओचा परत अवॉर्ड मिळाला. लोणावळ्याला आमचा पूर्ण कॉन्क्लेव्ह झाला मार्टीपीओचा, तिथे मला परत स्टार परफॉर्मरचा अवॉर्ड मिळाला 2000 रिसेंटलीच, ज्यामध्ये आमच्या मार्टीपीओची प्रेसिडेंट, सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट, आपल्या मराठी अभिनेत्री रुपाली भोसले होत्या, लोणावळा नगर परिषदेच्या अध्यक्षा होत्या, परत पिंपरी चिंचवडचे आमदार होते तिथे. म्हणजे अशी मोठी मोठी व्यक्ती होती त्यांच्या उपस्थितीत, आणि आमच्या पूर्ण मार्टीपीओची पूर्ण फॅमिली होती. मग ह्या अचिव्हमेंट ना तुम्हाला पुढे जरासं मत जातात. तर अशा गोष्टी वडिलांना जर मी दाखवता आलो असते मग मला ते बूस्ट मिळालं असतं की नाही पुढे अजून तू पुढे जा. मला भूषण पुरस्कार मिळाला, पद्मश्रींच्या हस्ते मिळाला. हे एक अचिव्हमेंट आहे की ज्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांच्या हस्ते तुम्हाला जर रेकग्नाइज केलं जातंय की मला सो त्याच्यासारखं प्राऊड फील काय असणार आहे. आपण अजून खूप काही अचीव्ह केलं नाही, त्यांनी अचीव्ह केलंय पण त्या पदावर गेले, पण आपणही काहीतरी असं करत राहायचंय जेणेकरून मग पुढे जाऊन आपल्याला ते चांगल्या मार्गावर करतोय त्याचं पण एक ते सर्टिफिकेट असल्यासारखं आहे की त्यांच्या हस्ते जर आपल्याला ते मिळतं. दॅट इज ते एक स्टेप पण म्हणू शकतो आपण की त्या स्टेपनं आपण व्यवस्थित पुढे जातोय. अजून आपण त्या टप्प्यावर आहेत, अजून बरंच शिकण्यासारखं. बरोबर, आपण अजून खूप काही शिकलो. आपण त्या फेज मध्ये की अजून आपल्याला शिकायचंय, शिकत राहायचंय, वाचायचंय का, मिळवायचंय का, ती फेज आयुष्यभर राहणार नाही. मग कुठंतरी तरी आज आपल्याला वाटतं की काहीतरी गोष्टी आपण सांगू शकतो ज्या आपल्या एक्सपिरियन्सवर आहेत किंवा आपण ज्या आजूबाजूला बघतो. तर ती वेळ आहे. त्यामुळे मुलं आज फायदे त्यांना काहीतरी बेनिफिट होत आहे, त्याचे काहीतरी फायदे त्यांना मिळत आहेत, ते हुशार होत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे. ह्याची कुठंतरी आनंद आहे की नाही आपण काहीतरी मग त्या राईट ट्रॅक वरती आपण काहीतरी करतो. असा तो हे आहे. आणि सर असं ऐकलंय की जेवढं जास्त मोठं पद तेवढं तणाव पण तसा जास्त असतो असं ऐकलेलं आहे किंवा काही गोष्टीमध्ये बघितलेलं पण आहे. तर हे खरं आहे का? कम्प्लिटली. कारण फक्त पद मिळवणं असं नाही, त्याच्याबरोबर काम, रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढत जातात आपल्या. पद कसे मिळतात? यू विल स्टार्ट ॲज अ फ्रेशर. बरोबर. फ्रेशरला काहीच माहिती नसतं. बरोबर. मग त्याला ट्रीटमेंट पण त्याच पद्धतीने दिली जाते. तुला काहीच माहित नाही, तुला काहीच माहित नाही. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो आता की असं केलं जातं. हळूहळू तो शिकत पुढे जातो. 1 वर्षानंतर कुठेतरी मग त्याला सिस्टीम कळायला लागते. मी म्हणतो की एका इंजिनियरला किंवा जो जॉब चालू करतो त्याला सिस्टीम कळायला 6 महिने जातात. आणि पुढचा 6 महिन्याचा काळ त्याला काय करायचंय डेव्हलप करण्यासाठी. 1 वर्षानंतर मग तो कुठेतरी कॉन्फिडंट होतो. फ्रेशर बघा तुम्ही आणि 1 वर्षानंतरचा मुलगा बघा, बरोबर, खूप डिफरन्स असतो. तसंच जसं जसं तो पुढे पुढे जातो, प्रमोट होत जातो. साहजिक आहे की प्रमोशन ही फक्त सॅलरी बेसवर तुम्हाला पुढे नेत नाही, ही तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीवरती पण. आज असंही काही मी बघतोय की खूप कमी वयामध्ये खूप हायर पोझिशनला गेलेले. आज आपण बघतो गुगल ज्यांनी इस्टॅब्लिश केली, आज त्यांना आपला एक भारतीय व्यक्ती तिथे ज्याने भारतीय एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिक्षण घेतलंय, IIT खरगपूर मधून MTech केल्यानंतर, BTech केल्यानंतर पुढे MS स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून केल्यानंतर आज तो गुगल मध्ये इतक्या वर्षानंतर आज त्या COE पदावर आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे खूप कमी वयामध्ये. पैसा तर सगळ्यात मिळतो, पण ती जी रेप्युटेशन आहे. आणि आज आपले खूप भारतीय जे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकून आज बाहेरच्या देशामध्ये जाऊन स्वतःच त्यांनी काहीतरी
कमवलंय आणि आपल्या देशाला ते पुढे नेत आहेत, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. आणि यांच्याकडून तुम्ही काहीतरी, आज खूप जणांना माहित नाही, कॉलेजमध्ये बघतो मी, मुलांना विचारतो फाउंडर कोण आहे, माहितीच नसतं. गुगल वापरता तुम्ही, डेली गुगल वापरता, फाउंडर कोण आहे गुगलचं, मायक्रोसॉफ्ट त्याचा फाउंडर कोण आहे, लिंक्डइन तुम्ही वापरता त्याचे फाउंडर्स कोण आहे, हे गोष्टी बेसिक आहेत ना. माहिती जनरल सायन्सच्या गोष्टी, जनरल सायन्सच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही वाचणं गरजेचं आहे. नुसतं मोबाईल घेऊन बरोबर तुम्ही बसता दिवसभर, पण त्याच्यातून काही बेनिफिट होताना दिसत नाही. त्यामुळे एकतर मोबाईल जी वस्तू आहे, आज जग खूप जवळ आलं, बरोबर, पण त्याचं युटिलायझेशन तुम्ही कसं करताय, किती बेनिफिट आपल्यासाठी करून घेतात. आज अशी मुलं बघतो जे शेअर ट्रेडिंग करतायत पॅरलली, बरोबर, त्यातून लाख लाख रुपये महिना, फक्त त्याचा वापर तुम्ही योग्य रीतीने वापर केला तर कळायला पाहिजे. आणि त्याचा तुमच्या शिक्षणामध्ये कसा उपयोग व्हावा किंवा दुसऱ्याला त्याचं कसं बेनिफिट व्हावं, हे जे करतील पुढे जाऊन 100% ते चांगल्या रीतीनं काहीतरी कमवतील असं म्हणतात, किंवा चांगलं नाव कमवतील, ग्रोथ कमवतील. पैसा तर आज ना उद्या. एक इंजिनियर असा व्यक्ती असतो की जो कधी बसून राहत नाही, तो घरी जरी बसला तरी काहीतरी करेल आणि आपलं जे काही असेल ते रन करेल. बरोबर. त्यामुळं इंजिनियर्सनी तर म्हणतोय की दे शुड ऑलवेज हॅव सम क्वेरीज. एखादी गोष्ट मी सांगितली तर ते तुम्ही फक्त ऐकून शांत त्याच्यावर तुमच्या रिप्लाय देणं गरजेचं, तुमच्याकडे शंका असणं गरजेचं आहे, काहीतरी तुम्हाला की हे मला नाही कळलं, त्यासाठी ते ऍक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेशन हे खूप गरजेचं आहे. आणि हे पुढे ह्या सगळ्या गोष्टीला खूप महत्व आहे. सो मला असं वाटतं की ह्याकडे मुलांनी जे ऍस्पायरंट्स आहेत ह्या गोष्टीला खूप महत्व द्यावं. आणि टेक्नॉलॉजीचा जेवढा चांगला वापर आपली प्रोफाईल बिल्डअप करण्यासाठी करता येईल तेवढा करणं गरजेचं आहे. 100% ग्रोथ आहे. जॉब्स आर देअर, सेव्हरल जॉब्स आर देअर इन द मार्केट. फक्त ते जॉब्स मिळवण्यासाठी स्किल्स पण तसे डेव्हलप करणं, काय रिक्वायरमेंट आहेत ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं की पहिले बघायचो आपण रॅशनल हायरिंग व्हायची. एखादी कंपनी कॉलेजला यायची, 400 मुलं घेतली, आपण ऐकायचो इंजिनिअरिंग आली की 400 मुलं घेतली, ह्या कॉलेजेस मध्ये एवढ्या घेतली. आता तसं होतं नाहीये, स्किल्स कुठेही दिसणार नाही. आता कंपन्या खूप सिलेक्टिव्ह झाल्या, त्या म्हणतात आम्हाला ट्रेंड कॅन्डिडेट्स पाहिजे. त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटीनं सिलेबस, आजही आउटडेटेड सिलेबस आपण शिकवतो, ठीक आहे, मी म्हणत नाही की त्याचा बेस मुलांना माहिती असणं गरजेचं आहे, पण ते शिकवणाऱ्या फॅकल्टी आज जे आउटडेटेड झालेला सिलेबस आपण म्हणतोय ते शिकवत आहे, पण ऍडव्हान्स लेवलचं त्यांच्याकडे नॉलेज आहे का? AIML तुम्ही सब्जेक्ट, नुसतं थेरॉटिकल सब्जेक्ट तुम्ही वाचून शिकवताय, कितीतरी फॅकल्टी की ज्यांच्याकडे ते नॉलेज नाहीये, प्रॅक्टिकल ओरिएंटेशन नाहीये. AICTE त्याच्यामध्ये त्यांनी रूल्स काढलाय, तुम्ही इंडस्ट्री पर्सन अपॉइंट करा फॅकल्टी, ॲज अ फॅकल्टी, ऍटलीस्ट तुमचा जो रेशो आहे, समजा तुम्हाला 5 एम्प्लॉईज इंडस्ट्री पर्सन ज्यांना काहीतरी एक्सपिरियन्स प्रॅक्टिकली. त्यामुळे आता काही कॉलेजेस जे आज रेप्युटेशन त्याच्यानं स्किल डेव्हलपमेंट व्हायला पण म्हणजे प्रॉपरली माहिती मिळेल. मग आज आम्ही असं करतोय की फॅकल्टी नसेल तर आम्ही इंडस्ट्री पर्सन्सना बोलवतोय आणि त्यांच्या थ्रू मुलांसाठी काही करिअर गायडन्स सेशन्स, व्हिजिटसाठी, टेक्नॉलॉजी वाईज सेशन किंवा इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट्स, बरोबर, मुलांना तिथं घेऊन त्यांच्या टेक्नॉलॉजीस, आम्ही रिलायन्स जिओ इन्फोकॉमसाठी आम्ही प्रयत्न केला, त्याच्यात आमची प्रोसिजर मध्ये आहे. झेन्सार टेक्नॉलॉजी, तिथे HR माझे चांगले संबंध आहे, त्यांच्याकडे आम्ही आमचे मुलं नेऊन तिथले टेक्नॉलॉजी, त्यांचं वर्क एन्व्हायरमेंट, ते कसं त्या वर्क एन्व्हायरमेंट मध्ये काम करतात, ह्या सगळ्याची माहिती मुलांना आतापासून जर दिली तर मग ते माइंडसेटनं बरोबर जातात, क्लिअर होतं त्यांना की नाही आपल्याला असं करायचं. सो दॅट इज ऑल द थिंग्स यू हॅव टू नीड फॉर. दररोजच्या सर, आता तुम्ही हेड ऑफ TPO आहात, तर प्रॉपरली या सगळ्या गोष्टींना लीडर, म्हणजे एक लिडरशिप पण आहे तुमच्याकडं, सगळ्याच गोष्टी आहेत, तर या सगळ्यामध्ये हँडल करणं या सगळ्या गोष्टीला, म्हणजे रोजचा तणाव पण असतो या सगळ्या गोष्टी हँडल करणं, म्हणजे कारण रिक्रुटमेंट ही प्रोसेस अशी आहे
की त्याला एकतर एंड पण नाहीये आणि जर तुम्ही त्याला टॅकल करताय तर तेवढं म्हणजे तणाव किंवा जेवढे टास्क समोर येतात तेवढे झेलावं पण लागतात. सगळ्या गोष्टीला टॅकल करावं लागतं रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये, जेवढं माहिती आहे त्यानुसार. सो या तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये कसं तुम्ही तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करता, कारण डेली चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही तर 16-17 वर्ष झाले गोष्टी झेलताय किंवा समोर जाऊन आतापर्यंत सक्सेसफुली या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत. ते तणावमुक्त जगण्याचं म्हणजे ते काय करू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये काय काय करता, की बाबा जेव्हा तणाव येतो, जास्त स्ट्रेस वाटतो, ते तेवढं टाइम हे करण्यासाठी, रिलीफ करण्यासाठी काय काय गोष्टी करता तुम्ही? रिक्रुटमेंट प्रोसेस असं म्हणलात की तुम्ही, इट्स टेन्शन बेस्ड प्रोसेस. साहजिक आहे, तुम्ही जिथं काम करताय मुलांच्या अपेक्षा असतात, त्यांच्या पॅरेंट्सच्या अपेक्षा असतात, मॅनेजमेंटच्या अपेक्षा असतात, तुम्ही ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय. पण मी आतापर्यंत जेवढं काम केलेलं, मी कधी बर्डन प्रेशर घेऊन काम करतच नाही. मी जेवढं फ्रीली मला करता येतं आणि ही प्रोसेस ना मी पहिलेपासून खूप फ्रीली हँडल करतो. मला कधीच आजपर्यंत बर्डन आलं नाही. हा, रिक्रुटमेंट होणं, काउंट वाढणे, प्लेसमेंट रेशिओ वाढणे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला चे रिझल्ट कधी मिळतील ज्यावेळेस तुम्ही बेसिक गोष्टीवरती काम करताय. आणि हे फक्त ऍज अ इन्स्टिट्यूशन म्हणून तुम्ही काम करणं गरजेचं नाही. ज्यांना ह्याचे फायदे होणार आहेत मुलं असतील, नुसतं आज पॅरेंट्सनी एक्सपेक्ट ठेवून गरजेचं नाही. आपला मुलगा कॉलेजला रेग्युलर जातोय का नाही, आपला मुलगा लेक्चर्स अटेंड करतोय का नाही, आपण जे काही प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी थ्रू आम्ही जे काही करतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का नाही. जसं एक्झाम्पल सांगतो की आम्ही MITच्या ह्या प्रोसेसमध्ये आम्ही पहिल्यांदा सेकंड इयर पासून आम्ही मुलांना ऍप्टिट्यूड, सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल ट्रेनिंग देण्याचं आम्ही सुरुवात केली. प्रोफेशनल, कॉर्पोरेट प्रोफेशनल बोलून आम्ही त्यांच्या थ्रू ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. पहिला शेड्यूल आम्ही लास्ट सेमिस्टर मध्ये केला. पण त्यावेळेस असं होतं की एक्झाम झाल्याच्या नंतर आम्हाला फेज मिळाला, जे 10 दिवस मला मिळाले. आणि त्यामध्ये मुलांचं असं होतं की आता आमच्या एक्झाम संपल्या, आम्हाला घरी जायचं आहे. पण आम्ही नाही सांगितलं की नाही, तुम्हाला यावं लागेल, हे तुमच्यासाठी आहे. त्यामध्ये त्यांनी काही अमाऊंट पे केली, कॉलेजने काही अमाऊंट बेअर केली, ट्रेनर झाले, पण काउंट कमी होतं. मुलांनी खूप काही रिझन्स दिले. इव्हन आम्ही पॅरेंट्सना सुद्धा कंटिन्युअस फॉलोअप्स घेतले, डेली अटेंडन्स मेंटेन केली, पॅरेंट्सना कॉल्स केले. पॅरेंटने सुद्धा त्यांना कन्व्हिन्स दिली, नाही सर त्यांना सुट्ट्याच मिळाल्या नाही त्यावेळेस. मी म्हणलं ठीक आहे, ह्या शेड्यूलमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो. पण आताचं जे पुढचं फेज असेल ते क्लिअरली आम्ही सेशन घेऊन मुलांना ते सांगितलं की ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेतच आणि ह्या तुम्हाला कराव्या लागतील, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हे आज त्यांना माहिती आहे, त्यामुळे तो सिरियसनेस त्यांच्यामध्ये निर्माण झालाय आणि ते वेळोवेळी करावं लागतं. असं नाही की एकदा सांगितलं म्हणजे तुम्ही, मी त्यांचे कायम त्यांच्याशी बोलत असतो, सेशन घेत असतो. त्यामुळे ह्या एक्सपेक्टेशन कधी फुलफिल होतील ज्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टी समजून घेणं. आणि त्याच्यावर आम्ही ऍज अ TPO मी काय करू शकतो, त्यांना जॉब लिंक्स देऊ शकतो, कंपनी HR मी कॅम्पसला बोलवेन. पण त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करणे, त्या स्टेजेस तुम्ही पार करत पुढे जाणे, त्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील, काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल, आम्ही सांगतो की तुम्ही कधी कॉल करा, प्रत्यक्ष येऊन भेटा. समजा मी बऱ्याच वेळेस जाऊ शकत नसेल, तुम्ही या माझ्याकडे, काय तुमच्या प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील, ते तुम्ही बोला, डिस्कस करा, आपण त्यावर मार्ग काढू. आणि हे करत राहिलो तरच आपल्याला गिव्ह करून नाही फायदा, गिव्ह करून नाही, जाऊ दे बघू नंतर. मग असं जर होत असेल तर तिथं स्टॉप होऊन जातं, करिअर स्टॉप होतं. तुम्ही पुढे कसं जाणार? बरोबर. तुमचे प्रॉब्लेम मला नाही कळाले, आज माझ्याकडे डेडिकेटेड टीम आहे. आणि मला एक गोष्ट, जे इन्स्टिट्यूशन आहेत ह्या ज्या रन करताय, शक्यतो आपल्याकडच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडे फक्त नावाला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे. त्या सेलच्या अंडर नेमकं काय करायची गरज आहे हेच त्यांना कळत नाही. आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला तो व्यक्ती लागतो जो डेडिकेटेड असेल, ज्याच्याकडे कम्प्लिटली. मी ज्यावेळी जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता, मी माझ्या प्रिन्सिपल सरांना क्लिअरली सांगितलं होतं की मला अकॅडमिक मध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही मला सांगाल की तुम्हाला हे सब्जेक्ट शिकवायचा आहे, तुम्हाला हा लोड पण घ्यायचा आहे. मी क्लिअरली सांगितलं होतं टेक्निकल लोड घेण्यामध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी घेऊ शकत नाही. मग ठीक आहे, मला हा जॉब नाही, कारण मी त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही तर मी काम करू. आणि मी ज्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट आहे आणि ज्याच्यानंतर मी वेळ काळ बघणार नाही काम करण्यासाठी, मी तसं केलं. एक MOU नव्हता ज्या ऑर्गनायझेशन मध्ये, मी तिथं जवळपास सोडताना 31 MOUs करून दिले, ऑल आर ऍक्टिव्ह, त्याच्यावरती ऍटलीस्ट 1 ते 2
टास्क आम्ही घेतले, प्रोग्राम्स घेतले मुलांसाठी आणि त्याच्यात जाऊन काहीतरी बेनिफिट मुलांना मिळाले. पण प्लेसमेंट रेशो वाढला, डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल फक्त ह्या नावावरती आम्ही ऍडमिशन्स वाढवले आणि पुढेही जाऊन ज्या इन्स्टिट्यूशन ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील, जिथं ऑलरेडी आहेत, फक्त त्याला अजून चांगलं बूस्टअप करणं गरजेचं आहे. आज पुण्यामध्ये आमचे MITचं जे WPO आहे, वर्ल्ड प्रेस युनिव्हर्सिटी आहे, ADT आहे, ह्या इन्स्टिट्यूशन आज एवढ्या चांगल्या ग्रोथ होण्याची का झाली? कारण त्यांनी प्लेसमेंट ह्या ऍक्टिव्हिटीला जास्त फोकस केला आणि त्यानुसारच त्यांनी ते व्यक्ती आणि टीम बनवली. आज माझ्याकडे जवळपास कम्प्युटर डिपार्टमेंटचे 2 TNP फॅकल्टी सांगतो, ENTC डिपार्टमेंटच्या 2 TN फॅकल्टी, सिव्हिल, मेकॅनिकल जेवढे आमच्या ब्रांचेस आहेत त्या फॅकल्टीचा आमचा एक ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचा एक ग्रुप आहे. ग्रुप इन द सेन्स की ते काही TNP ऍक्टिव्हिटी असेल तर त्या रिलेटेड आम्ही मीटिंग्स घेतो, त्यांना मेसेज कन्वे करतो, ते मेसेज ते मुलांपर्यंत कन्वे करतात आणि जे काही रिस्पॉन्सिबिलिटी, ज्या काही प्रोग्राम्स इव्हेंट्स आम्ही आमच्या इथे करतो, एखादा ड्राईव्ह असेल, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही मुलांना इन्व्हॉल्व करतो ऍज अ स्टुडंट कोऑर्डिनेटर्स म्हणून. इव्हन त्यांना अँकरिंग करणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुलां थ्रू करून घेतो कारण त्यांना पण ती जाणीव होते, ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करणं पण कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि आहेत आमच्या इथे MIT कोरल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कम्युनिकेशन स्किल्स, मुलांचं खूप चांगलं कम्युनिकेशन आहे आणि साहजिक आहे आम्ही पॅरलली ह्या सगळ्या गोष्टी थ्रू अजून त्याच्यामध्ये एक टीम त्याच्यावरती अजून आम्ही काम करतो की पॅरलली मुलांच्या ह्या स्किल पण पुढे याव्या. जसं आज बऱ्याचशा HR सॉफ्ट स्किलला खूप डिमांड करतात. सर आम्हाला टेक्निकल आम्ही करून घेऊ, बट आम्हाला सॉफ्ट स्किल स्ट्रॉंग असणार आहे, कम्युनिकेशन स्ट्रॉंग असणार, तर आम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी थ्रू त्यांचं कम्युनिकेशन पण बूस्ट करतो आणि आमच्याला त्याचे रिझल्ट पण मिळणार आहेत, आताही मिळत आहेत आणि भविष्यामध्ये पण. टेक्निकली होऊन जातात पण सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे कारण मी एका मराठी मीडियम मधून शिकून आज मला कुठेही असं वाटलं नाही की मला सॉफ्ट स्किल शिकण्याची गरज आहे. माझं पर्सनल कधी इंजिनिअरिंग डिप्लोमाला असताना म्हणा किंवा इंजिनिअरिंग ड्युरेशन मध्ये पासआउट झालं, मला कधीही असं वाटलं नाही की मला एक्स्ट्रा क्लासेस किंवा कोचिंग करण्याची गरज आहे. टेक्निकल नाही, सॉफ्ट स्किलसाठी कधी गरज वाटली नाही. हो, ती कमतरता होत्या, सगळ्या गोष्टी होती, व्होकॅब्युलरी कमी होती, पण याच्यावरती तुम्हाला स्वतःलाच काम करावं लागतं. मी ज्यावेळेस बँगलोरला गेलो तिथे जाताना मी हे अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी मी पॅरलली बॅचेस घेतले मुलांशी, तिथले मुलं, कारण ते मुलं एकतर कन्नड बोलतात किंवा इंग्लिश बोलतात, ते हिंदी वगैरे क्वचितच बोलतात, मग त्यांच्याशी कोणी करता मला इंग्लिशच बोलतात. तिथं माझं ते इम्प्रूव्हमेंट अजून होत गेलं, वाढत गेलं. ज्यावेळेस मी कॉर्पोरेट फ्रीलान्सिंग केली तिथं अजून मला त्याच्यामध्ये बेनिफिट होत गेलं. आज मला कधीही भीती वाटत नाही. तुम्ही मला आता म्हणा 1,00,000 लोक जरी समोर असली तर मी इझिली कम्युनिकेट करू शकतो. मग लँग्वेजचा बॅरियर नसायला पाहिजे, काही असलं पाहिजे. मी कधी स्पीच फॉर्म्युलेट करत नाही अजूनही, खूपच रेअर सुरुवातीला केलेली असते. आज मला तुम्ही जरी म्हणलं सर तुम्हाला ही गोष्टी करायची, मला फक्त सांगा काय आहे काय नाही, हा ठीक आहे, कोण इन्व्हायटीज आहे त्याला बोलवा, त्या थ्रू त्याच्यावरती बस मी करू शकतो. तेवढा कॉन्फिडन्स माझ्यात बिल्डअप झाला कारण मी स्वतः केलाय. त्यामुळे सांगतो की आपल्याकडच्या मुलांना ना जे भीती वाटतीये, आपण पहिलीपासून आज तर बालवाडीपासून म्हणजे म्हणतात की प्ले ग्रुप पासून इंग्लिश शिकताय, भीती कशाची? तरी आज हे मुलं बघतोय की जे प्रॉपरली कम्युनिकेट करू शकत नाही. हा कॉन्फिडन्स बिल्डअप करा, कुठेही कमी पडत नाही. सेल्फ डेव्हलपमेंट ही प्रोसेस फक्त तुम्ही एक एंट्री करण्यासाठी होती. आतमध्ये एकदा गेल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी प्रोसेस वाईज गोष्टी होत राहतात. ही काही खूप मोठी गोष्ट नाही असं माझं पर्सनल मत आहे. ओके. आणि सर जॉबसाठी हल्ली म्हणजे मुलं कोणते इव्हन इन्स्टिट्यूटला जेव्हा एनरोल करतात तेव्हा पण मुलं विचारतात की डिप्लोमा करायचं गरजेचं आहे का डिग्री, कारण दोन्ही अशा गोष्टी आहेत की तिथून जॉब लागणं आहे पक्का आहे पण त्याच्यातही डिफरंट आहे. म्हणजे त्याच्यावरनं पॅकेजेस असतील पुढचे किंवा एक प्रॉपरली रेप्युटेड डेझिग्नेशन असेल त्यांना जॉबमध्ये, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो त्याच्यामुळे विचारतात स्टार्टिंगला की बाबा मी जर हे कोर्स करतोय तर कोर्स करताना किंवा इव्हन जरी कॉलेजमध्ये एनरोल घेत आहेत किंवा ऍडमिशन्स घेत आहेत तेव्हा पण विचारतात की बाबा डिप्लोमा करून सफिशियंट आहे की डिग्री करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यावरती काय मत आहे तुमचं? माझं सरळ आणि स्पष्ट मत आहे की सुरुवातीचा काळ हा असा होता की तुमचं एक एज्युकेशन असणं गरजेचं. अशी मी बरेच काही जण बघितले की जे डिप्लोमावरती ज्यांचं आयुष्य तरलं गेलं. बरेचसे तुम्ही आजही बघताल की फक्त डिप्लोमा बेसवरती ज्यांना ITI किंवा डिप्लोमा बेसवरती ज्यांना जॉब मिळाले आणि आज ते रिटायर झाले फक्त त्या जॉबवरती. इव्हन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण काही जणांना सिव्हिलमध्ये असेल, PW डिपार्टमेंटमध्ये वगैरे असे जॉब मिळाले.
पण आजची सिच्युएशन जर बघितली तर तुम्ही फक्त डिप्लोमावरती डिपेंड राहू शकत नाही. यू शुड हॅव अ डिग्री सर्टिफिकेट. मग ते तुम्ही पॅरलली करा. जसं आज UGC ने पण अप्रूव्ह केलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन मोड मध्ये जे शिकताय डिस्टन्स लर्निंग हे पण आज कम्पेअर टू रेग्युलर हे आज व्हॅलिड आहे. इव्हन कंपन्या पण त्यांना हे करतात. इव्हन कंपन्या काही स्पॉन्सर करतात. पॅरलल एज्युकेशन करून तुम्ही काही सर्टिफिकेशन कोर्सेस करून तुम्ही प्रमोशनला जाता येतं. त्यामुळे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण आज कंपल्शन झालंय. जे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल रिलेटेड पोझिशन्स निघतात तर त्यांना फक्त डिप्लोमावरती डिपेंड राहणार नाही. जॉब मिळणार 100% मिळेल. अजूनही की आज कंपन्या डिप्लोमेवरती हायर करतील पण पुढे प्रमोट करताना बरेच मुलं आज आम्हाला कॉल करतात डिग्रीवरती ते प्रमोशन होत नाही, सॅलरी इन्क्रीमेंट होत नाही, वाढत नाही. तर त्यासाठी मग त्यावेळेस आमचं क्लिअरली सांगणं असतं तुम्ही कुठूनही करा पण तुम्ही एक डिग्री घ्या जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ती तुम्हाला मदत करेल. त्यासाठी डिग्री इज मस्ट आजच्या काळामध्ये आणि ह्याच्या पुढच्याही काळामध्ये. सो माझं सजेशन आहे की डिग्री घेणं कंपल्शन आहे. आणि सर एखादा आता समजा असे स्टुडंट्स पण असतात किंवा स्वतःला अपयशी किंवा बॅक बेंचर्स असतात की नाही म्हणजे जरी स्किल्स असतात त्यांच्यामध्ये तरी पण ते पुढे नाही जाऊ शकत किंवा काही गोष्टी असतात की त्याच्यामुळे असं वाटतं की मागच राहणार, मी पुढे जाऊ शकत नाही. अशा स्टुडंटसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? कारण ते एक मनातली पण भीती असते किंवा मी जर असं आहे तर मी काय असाच राहणार आहे. जरी तो करू शकला असला तरी पण तो एक मनातली भीती असते किंवा ते मनात गृहीत धरलेलं असतं की मी जर बॅक बेंचर आहे तर बॅक बेंचरच राहणार, मी पुढे नाही जाऊ शकत. तर असे किंवा अपयशी जे झालेले आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? पहिली तर गोष्ट अशी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे की जे बॅक बेंचर्स म्हणतात ना आपण ते बॅक बेंचर्स जे फ्रंट बेंचर्स आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं करतात. बरोबर. आजच्या ह्याच्यामध्ये मी खूप असे माझे मित्र बघतो जे बॅक बेंचर्स होते, टावळक्या करायचे किंवा पाठीमागे राहून दे वेर नॉट सिरियस पण ते रेग्युलर त्यांचे सब्जेक्ट बॅक राहायचे पण फायनल इयर त्यांनी कम्प्लीट केलं, सगळं प्रोसिजर केली. आज असे आमचे मित्र आहेत जे 60% ज्यांना पडणं मुश्किल होतं डिप्लोमाला आणि युनिव्हर्सिटी ऑफ पुणे मिळणं अवघड होतं पण काहीतरी करून त्यांना मिळालं. आज ते काही बँकेचे VP झाले, आज मोठ्या मोठ्या पदावर गेलेले जे बॅक बेंचर्सच होते. पण ही सिच्युएशन कशी आहे, तुम्ही अकॅडमिक मध्ये तुम्ही कसं पुढे जाताय त्यापेक्षा तुम्ही अकॅडमिक नंतर कसं तुम्ही स्वतःला पुढे नेताय आणि त्यांनी ते फेज बरोबर कॅच केलं. त्यांनी लवकर करिअर स्टार्ट केलं. लवकर करिअर मध्ये ग्रोथ करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते त्यांनी त्यावेळेस केलं. कदाचित त्यांना अकॅडमिक मध्ये तेवढा इंटरेस्ट नसेल असं आपण म्हणू शकतो पण प्रॅक्टिकल ओरिएंटेशन मध्ये खूप त्यांना इंटरेस्ट होता किंवा त्यांनी ते खूप चांगल्या रीतीने केलं. त्यामुळे माझं क्लिअरली सांगणं असतं मुलांना नुसतं अकॅडमिक वरती फोकस करा आज तुम्ही करू नका. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मध्ये तुम्हाला मी बऱ्याच वेळेस फायनल इयरच्या मुलांना सांगतो की तुम्ही स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट तुमच्यासाठी बघा, कंपन्यांना अप्रोच करा, कंपन्यांना सांगा की ही माझी कन्सेप्ट आहे, हे माझं आयडिया आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला हेल्प करा. मग तुम्ही फायनान्शियल करा किंवा टेक्नॉलॉजी वाईज करा. अशा कंपनी करतात, आज तयार आहेत. कारण मी माझा स्वतःचा प्रोजेक्ट फायनल इयरला असताना स्पॉन्सर प्रोजेक्ट केला. एका कंपनीनं आम्हाला टेक्नॉलॉजी स्पॉन्सरशिप केली. फायनान्शियली आम्ही बाकीचं बघितलं पण टेक्नॉलॉजी पण जर ते आम्हाला देत असतील की हा तुम्ही आमच्या इथे या, आमच्या जे काही सिस्टीम आहे त्याचा वापर करा, तुमचा प्रोजेक्ट इथे बिल्डअप करा, त्या बेसिसवर आम्ही आणि त्याला एक वेगळं इम्पॅक्ट आहे. प्रोजेक्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही डेमो देता फायनल साहजिक आहे तो जो गाईड आलेला असतो तो ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यामध्ये तुमचं एक वेगळं इम्प्रेशन पडतं, परफॉर्मन्स पण दिसतो. आणि इव्हन ज्यावेळेस तुम्ही CV फॉर्म्युलेट करून पहिल्यांदा इंटरव्ह्यूजला जाता त्यावेळेस तुम्ही ते बघतात की प्रोजेक्ट काय केला तुम्ही, आणि त्यावेळेस तुम्ही सांगता की नाही माझा हा प्रोजेक्ट ह्या कंपनीने स्पॉन्सर केला. आणि आमचे काही मित्र असे होते ज्यांना एका रेप्युटेड ऑर्गनायझेशनची स्पॉन्सरशिप मिळाली आणि आज ते त्याच कंपनीमध्ये त्यांनी करिअरची सुरुवात केली आणि आज त्यातून ते आज खूप वेगळ्या लेवलला पण गेलेले आहे. सो ह्या गोष्टी करत राहणं गरजेचं आहे. नुसतं कन्व्हेन्शनल वे पण नाही, यू हॅव टू क्रॉस दॅट लिमिट आणि एका चांगल्या आणि बियॉन्ड लिमिट न जाऊन एक चांगल्या प्रोसेसमध्ये जाऊन जर तुम्ही केलं ना 100%. त्यामुळे मी बॅक बेंचर्स आणि फ्रंट बेंचर्स असा डिफरन्स नाही करत जास्त. प्रत्येक जण डिग्री घेतो, बाहेर पडतो
त्या स्किल. पुढे जाऊन तुम्ही काय करताय ते महत्त्वाचं आहे. किती जण असे बघतो जे फ्रंट बेंचेस आहेत, जे अजूनही बरेच वर्ष जॉबच्या सर्च मध्ये राहिले, बरोबर, सिन्सिअर होते, ऑन मार्क्स होते, ऑन पेपर मार्क्स होते, पण त्यांनी होऊन त्यांच्या करिअरला तशी बूस्ट मिळाली नाही. आणि जे बॅक बेंचेस होते, जे कधीतरी कॉलेजमध्ये दिसायचे, कायम प्रॅक्टिकल बेसवरती ते एकदम सिरियस पण आहेत, ते मला ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त दिसायचे, गॅदरिंग मध्ये जास्त दिसायचे, इव्हेंट्स मध्ये जास्त दिसायचे. बाहेर कुठं जर काही ऍक्टिव्हिटी होत असतील, पेपर प्रेझेंटेशन असतील, टेक्निकल इव्हेंट्स असतील, तर ह्या सगळ्याकडे ते ऍक्टिव्हली जायचे. त्यामुळं नुसतं तुम्ही क्लासरूम मध्ये बसून हा मी शिकलो म्हणजे मी आय एम परफेक्ट असं म्हणणं आता योग्य म्हणणं होणार आहे. त्यामुळे यू शुड बी व्हेरी प्रोएक्टिव्ह अबाउट द स्किल्स, अबाउट द हॅपनिंग नियर बाय युअर रिजन, तुमच्या किंवा थ्रू आउट वर्ल्ड जे काय चाललंय, हे जो व्यक्ती व्यवस्थित करतो, स्टुडंट जो व्यक्ती व्यवस्थित करतो ना, यू हॅव अ गुड फ्युचर, असं माझं प्राधान्य आहे. आता सर, नवीन पिढीसाठी आणि आता म्हणजे नवीन विद्यार्थी पास आउट होऊन पुढे जात आहेत, त्यांच्यासाठी काय करिअरसाठी सल्ला द्याल तुम्ही? कारण आता असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग असे सारखे बरेच असे ऑटोमेशनवरती जास्तीत जास्त काम आता चालू आहे आणि करतायत. ChatGPT असेल, म्हणजे कोणतंही काही सर्च करायचं असेल, ChatGPT तुम्ही जर टाईप केलं की लगेच एका मिनिटात तुम्हाला त्या गोष्टी ऑटोमेशन होऊन जाणार. पण ह्याच्यावरती एकतर विश्वास पण किती ठेवायचा आणि प्लस करिअर त्याच्यावरनं घडू शकतं का, ह्या गोष्टी मला म्हणजे थोडं सांगा की बाबा करिअरसाठी त्या गोष्टी किती महत्वाच्या? 100% करिअरसाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण पुढचा काळ जो म्हणतो की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे आल्याच याचा अर्थच त्या टेक्नॉलॉजीचं बॅकग्राऊंड कुठंतरी तयार झालंय. आणि ह्या टेक्नॉलॉजी ह्या कुठल्या फेक लोकांच्या थ्रू आलेल्या नाही. ह्या जेन्युइन लोकांनी, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये, चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांनी, त्यांचे बाय प्रोडक्ट्स आहेत खरी गोष्ट. तर त्यांनी ह्या गोष्टी सेटअप केलेल्या आहेत आणि आज जग त्याचा वापर करतोय, आपण स्वतः त्याचा वापर करतो. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आज आपण AI म्हणतो, ML म्हणतो, ChatGPT म्हणतो किंवा अजून नवी टेक्नॉलॉजी, ह्याचा किती बेस तुम्हाला माहिती आहे? हे नुसतं तुम्ही वापरण्यापुरतं वापरताय. आपण आज AC बसवला, स्विच ऑन करतोय, अरे पण त्याची सिस्टीम काय आहे, ते तयार करण्यासाठी काय फॉर्म्युलेशन वापरले, काय गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. कितीतरी फॅकल्टीज आज तुम्ही चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या मी दाखवतोय, ज्यांना इव्हन काहीच माहिती नाही. तुम्ही फक्त एक अकॅडमिकचं स्ट्रक्चर तुम्हाला ठरवून दिलंय, त्याच रिलेटेड तुम्ही वाचताय, लोकल पब्लिकेशन बुक्स वाचताय किंवा काहीतरी, आणि तेच तुम्ही मुलांना शिकवताय. मला सांगा, हाऊ यू आर पर्स्युइंग दॅट नॉलेज टू देम? ते काय शिकणार आहेत आणि ते किती आपल्या त्या टूल मध्ये वापरतायत? मी आज असे मुलं पण बघतो की ज्यांना फॅकल्टीपेक्षा जास्त नॉलेज आहे त्या टूलचं, त्या सगळ्या गोष्टीचं. त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी स्टुडंट ऍडव्हान्स करतात, कारण ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करतात. मग इन्स्टिट्यूशनने ह्या गोष्टी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून दाखवणं गरजेचं आहे. आणि हे हार्ड नाही आहे. AI ML अजूनही आपल्याकडे म्हणावं तसं रूढ झालं नाही. फक्त आज त्याच्याकडे मुलांचा ऍडमिशन साठीचा स्कोप वाढलाय म्हणून फक्त तुम्ही त्या ब्रांचेस घेताय. उद्या जाऊन त्यांना जॉबची ऑपॉर्च्युनिटी काय देणार आहात तुम्ही? आज AI ML करून पण मुलगा ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉब करतो, त्या ब्रँचचा उपयोग काय आहे? ॲज अ AI इंजिनियर, ॲज अ ML इंजिनियर, हे जॉब तुम्ही त्यांना ऑफर करताय का? आमच्याकडे ती नसताना सुद्धा रिक्वायरमेंट पण फुलफिल होणं गरजेचं आहे. जे बाहेर जॉबसाठी लागणार आहेत, रिक्वायर्ड आहेत, ते तिथं मिळतंय का इन्स्टिट्यूट मध्ये? त्याच्या स्किल डेव्हलप होण्यासाठी, त्या स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी मुलांमध्ये तुम्ही काय प्रयत्न करता? मी आज आमच्या MIT कोरोच्या मुलांना मी AI ML ची रिक्वायरमेंट देतोय, पण सायबर सिक्युरिटीची देतोय, क्लाउड कम्प्युटिंगची देतोय, पण त्यांनी ते समजून कन्वर्ट करणं पण गरजेचं आहे. ह्या सगळीकडेच ऍप्लिकेबल आहेत अशातला भाग नाही, कारण त्या गोष्टी त्यांनाच माहिती नाही की ह्याचं इम्पॅक्ट काय आहे. आणि जोपर्यंत हा इम्पॅक्ट स्ट्रॉंगली मुलांपर्यंत पोहोचवणार नाही, पहिले तर तुमचे जे अथॉरिटी आहेत त्यांना ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. जे मुलांना शिकवतात, टीचिंग फॅकल्टीज, HODs असतील डिपार्टमेंटचे, टीचिंग फॅकल्टीज असतील, लॅब असिस्टंट असतील, हे त्यांना पण माहिती असणं गरजेचं आहे. तर ते मुलांना समजू शकतील. एक TPO सगळ्या गोष्टी समजू शकेल असं तुला एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे. आमच्या मुलांना AI होती, तुझ्या मुलाला AI काय आहे याचं लॉंग फॉर्मच अगोदर माहिती नाही. हाऊ यू आर एक्सपेक्टिंग की तो AI वरती जॉब करेल? सो हे जे एक्सपेक्टेशन आहेत ना, त्या करणं पहिले चुकीचं आहे. पहिले त्याला ते नॉलेज तुम्ही द्या, आणि त्यासाठी इन्स्टिट्यूशननेच प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसतं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यामध्ये उपयोगी पडणार नाही. त्यासाठी डिपार्टमेंटने
त्याच्यासाठी वर्कशॉप घ्या, सेमिनार्स घ्या, ऍक्टिव्हिटी करा, काहीतरी तुम्ही हॅकेथॉन्स घ्या. जसं करतायत आजकाल खूप अशा इन्स्टिट्यूशन आहेत ज्या ऑटोनॉमस झाल्या, ज्यांच्याकडे A+ ग्रेड्स आहेत, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी बजेट देतात, ऍक्टिव्हिटीसाठी बजेट देतात, आणि 100% याचा फायदा तुमच्या. कारण मी आजही म्हणतो की मुलं, तुम्ही कुठल्याही दुसऱ्या प्रमोशनला न जाता तुमचे मुलं हे तुमचे ब्रँड अँबॅसिडर्स आहेत. त्यांना जर ह्या गोष्टी वाटत असतील की आम्हाला ह्या गोष्टी मिळतात, दे इझिली प्रमोट. तुमच्याकडे एक नाही 10 ऍडमिशन्स त्याच्यामुळे येऊ शकतात. सो ह्यावरती तुम्ही जास्त फोकस करणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. पुढच्या 5 ते 10 वर्षात सर तुम्ही स्वतःला कुठे बघता? मी स्वतःला ॲज अ पोझिशन मी नाही अजून तसं डिफाईन करू शकत, पण मी स्वतःला ह्याच फील्डमध्ये काम करताना बघतो. ओके. मला अजून मुलांच्या बेनिफिटसाठी काम करायचं आहे, आणि माझा फोकस जास्त करून सेमी रुरल बॅकग्राऊंडमध्ये जे मुलं आज त्यांची इच्छा आहे की पुण्याला जायचंय, पण काही कारणामुळे त्यांना जाता येत नाही, फायनान्शियल स्ट्रक्चर असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, त्या मुलांना याच आपल्या नियर बाय रिजनमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळावं. आणि नुसतं क्वालिटी एज्युकेशन आहे तर ते प्लेसमेंटच्या त्या पण ऍक्टिव्हिटी मिळाव्या. ऍटलिस्ट त्यानं त्याचं करिअर इथून स्टार्ट करावं आणि मग पुढे त्याचं आयुष्य घडावं. असं काहीतरी आपल्याला करता येईल का सगळ्या थ्रू आउट ऑल द परफॉर्मन्स लेवल्स? एक परफेक्ट इंजिनियर, परफेक्ट इज असं म्हणणार नाही, पण ऍटलिस्ट नियर बाय टू दॅट पोझिशन आपल्याला त्याला नेता यावं, हे माझं एक्सपेक्टेशन आहे. अजून रिच वाढवावं कंपन्यांशी. त्या कंपन्यांना आज कंपन्या तयार आहेत, रुरल बॅकग्राऊंड, त्यांचं माइंडसेट आहे की हे मुलं सिन्सिअर आहे, भले त्यांच्यामध्ये काम करण्याची. जे वेस्टर्न रिजन मध्ये किंवा मेट्रो सिटी मधले मुलं इझिली तयार नाही, कारण त्यांचे डिमांड पॅकेजेसचे आहेत. पण हे आज अशा इन्स्टिट्यूशन बघतोय की ज्या आम्ही ज्यावेळेस पुण्यात होतो त्या एकच कॉलेजेस होते, त्याचं लिमिटेशनच होतं, आणि ते जेन्युअनली प्लेसमेंट मिळायचं. पण आज त्यांचेच ब्रँचेस झाले, आणि जवळपास 4-5 हजार मुलं तिथंच येतात जॉब मिळवण्यासाठी. मग 100 पोझिशन आहेत, तर तुम्ही किती जणांना जॉब देणार आणि किती जणांना अकॉमोडेट करून घेणार? हा सगळ्यात मोठा. आज मी रुरल बॅकग्राऊंड, सेमी रुरल बॅकग्राऊंड मधला एक मुलगा मी आज 21 लाखाचा CTC घेतो. इट्स अ गुड अचिव्हमेंट, जे जवळपासच्या कुठल्याच रिजन मध्ये तुम्हाला मिळणार. अशी मुलं आहेत, पण आपण त्यांना कसं, स्किल्स आहेत त्यांच्यामध्ये, पण त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाहीये, त्यांना ते स्कोप मिळत नाही. त्यासाठी मी सांगतोय की तुम्ही फक्त इन्स्टिट्यूशन वरती डिपेंड न राहता तुम्ही तुमचे प्रयत्न पण, एफर्ट्स पण घ्या, आणि त्याचं क्रेडिट तुमचंच आहे. आज आम्ही म्हणतोय की ऍज अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आम्ही काम करतोय, पण आम्ही त्याचं क्रेडिट घेणार नाही, कारण शेवटी मुलं कन्वर्ट करतात. आम्ही फक्त ते प्लॅटफॉर्म त्यांना तिथपर्यंत आणून देतो, त्यांना तिथपर्यंत देतो, पण स्टेपिंग करण्याचं काम हे कम्प्लिटली मुलांचं आहे. तो ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी कसं फेस करावं ह्या रिलेटेड तुम्ही गायडन्स करा. आणि मुलं 100%, 60 मुलं असतील तर कमीत कमी 40 ते 45 मुलं तरी तुमचं ऐकतील, आणि त्यानुसार ते 100% वर्कआउट करतील, असं आमचं. ओके. लिंक्डइन महत्वाचं का रिझ्यूम महत्वाचं सर? दोन्ही महत्वाचे, कारण रिझ्यूम असेल तर तुमचा पोर्टफोलिओ विचारला करणार. ओके. आणि लिंक्डइन याची बरोबरी कशी करता येईल की CV हा तुमचा पोर्टफोलिओ आहे, जो तुम्हाला एखाद्या कंपनीला हे करता येईल, प्रेझेंट करता येईल. लिंक्डइन हे प्लॅटफॉर्म आहे कनेक्टिव्हिटीचं, आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. जे स्टुडंट्स अस्पायरिंग आहेत त्यांनी याचा खूप ऍक्टिव्हली उपयोग करावा, कारण त्याच्यावरती तुम्हाला खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत, मिळतील. डायरेक्टली हायरिंग होतात, कन्व्हेन्शनल वेनं न जाता चांगल्याच कंपन्या, चांगल्या CTCs तुम्हाला तिथून मिळतात. कारण मी एक एक्झाम्पल सांगतो की मेरी केरी नावाची कंपनी आहे, MNC कंपनी आहे जपानची. आता ही कंपनी काही आपल्या इकडे येत नाही हायरिंगसाठी कुठल्या याच्यामध्ये, पण दे वेर पोस्टिंग देअर इंटर्नशिप प्रोग्राम्स लिंक्डइन वरती पोस्ट करतात. रिसेंटली प्रोफेसर मनोज खळदकर सर आहेत, AIT कॉलेज आहे पुण्यात, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ही लिंक मी माझ्या मुलांना दिली. आता साहजिक आहे त्याचं अवेअरनेस त्यांच्यापर्यंत तेवढं पोहोचलं नसावं, पण ती मुलगी, त्यांची एक मुलगी तिथं रिक्रूट झाली AITची, आणि त्या मुलीनं मंथली स्टायफंड, सांगतोय मी, आय एम नॉट टेलिंग यू द सॅलरी, स्टायफंड आहे 2.90 लाख. बापरे. जपानची कंपनी आहे, अकॉमोडेशन तुमचं करते, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स करते, सगळं देते. फक्त पण ते प्लॅटफॉर्म तिच्यापर्यंत पोहोचणं पण खूप गरजेचं आहे.
ही लिंक तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्याला, जसं आम्ही गोल्डमन सॅच कंपनीची लिंक मी माझ्या मुलांना देतो. इट्स अ रेप्युटेड कंपनी. आजकाल जेवढ्या ओपन कॅम्पसमध्ये कंपन्या आहेत, कॉग्नी असेल, कॅपजेमिनी असेल, TCS चालू आहे, ह्यांच्या याच्याशी आमचं कॉन्टॅक्ट आहे, नाही असं, पण ह्या कंपनी ओपन प्लॅटफॉर्म थ्रू मुलं सिलेक्ट करतात. सो मुलांना घरी बसल्या बसल्या आज जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे, पण तुम्ही त्याला पण कन्वर्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही ते विचारणंही गरजेचं आहे आणि त्याचे बेनिफिट मुलांना मिळतात. आणि त्याच्यासाठी आमची जी MIT कोरल, माइल्स MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनची जी मॅनेजमेंट आहे ती खूप खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याचे एक्झाम्पल्स खूप मला जॉईन केल्यापासून मिळत आहे की मी जॉईन केलो विदिन 1 मंथ मला फक्त सेकंड इयर थर्ड इयरच्या मुलांसाठी जवळपास खूप स्ट्रॉंग बजेट त्यांनी दिलं. 8 ते 10 लाखाचं बजेट फक्त ऍप्टिट्यूड, सॉफ्ट स्किल, टेक्निकल ट्रेनिंग. म्हणजे जे मुलगा आज सेकंड इयर मध्ये आहे तो फायनल इयरला जाईपर्यंत त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. फायनल इयर मध्ये गेल्यानंतर त्याला फक्त प्लेसमेंट, थर्ड इयरच्या मुलांना पण सेम. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे ते धोरण आहे आणि ते त्यासाठी बजेटला कधीही हे बघत नाही. इव्हन रिसेंटली आमच्या मॅडम प्रभा मॅडम आहे, जे मेंटॉर आहे MIT कोरल आणि MIT VPOच्या, आम्ही प्लॅटफॉर्म प्रीस्किलेट नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याला मी इथं प्रमोट करत नाहीये, बट तो प्लॅटफॉर्म आमच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या मुलांसाठी आम्ही आता लागू करतो, जो ऑलरेडी MIT ग्रुपमध्ये रन केला जातो. VPOनी तो आता रिसेंटली MIT VPO जे सोलापूरला आहे त्यांनी तो प्लॅटफॉर्म केला, त्याचे रिझल्ट त्यांना मिळाले. आता आमचा पायलट प्रोग्राम स्टार्ट झालाय. त्या प्रोग्राम मध्ये त्याचे बेनिफिट असे आहेत की मुलांचे पहिले मुलांना आपण काय करायचो, प्रोफाईल्स पाठवायचो, CV कलेक्ट करायचो, याच्याला पाठवायचो. आता आम्ही मुलांची व्हिडिओ प्रोफाईल्स क्रिएट करतो त्या प्लॅटफॉर्म थ्रू. म्हणजे मुलं स्वतः ते व्हिडिओ शूट करतायत आणि ते मुलं त्यांच्या लॉग इन क्रेडेन्शियल मधून ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर टाकतात, त्यांच्या डॅशबोर्डवर टाकतायत आणि त्या डॅशबोर्डचे ऍक्सेस आम्हा सगळ्यांना आहे. PPO असेल, प्रिन्सिपल असतील, HOD असतील, आम्ही ते व्हिडिओ बघून त्यांना त्यावरती कमेंट करतो. इव्हन मुलं सुद्धा, स्टुडंट सुद्धा. म्हणजे प्रेझेंटेबल सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तरी कुठे तुम्ही प्रेझेंटेबल असायला पाहिजे, कुठे तुमचं कम्युनिकेशन वीक आहे, कुठल्या स्किलला तुम्हाला हायलाइट करायचं आहे, बॅकग्राऊंड तुमचं स्ट्रॉंग आहे का नाही. म्हणजे जसं आपण म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यूज घेतो तो एक पार्ट तिथंच तुमचा हे होऊन जातो, राईट. आम्ही काय करणार, एक लिंक, जॉबची लिंक मी टाकली, समजा 20 मुलांनी त्याला अप्लाय केलं, 20 मुलांच्या व्हिडिओ प्रोफाईलची लिंक त्याला पाठवतोय, त्याच्या डायरेक्टली स्क्रुटनी करतोय, पहिला राऊंडच तिथं. आणि फक्त एवढंच नाही, ग्रेट आहे, म्हणजे एकदम छान हा प्लॅटफॉर्म प्रोजेक्ट. आणि सगळ्यात महत्वाची बाकी, हा प्लॅटफॉर्म ज्यांनी तयार केलाय ते आमच्या MITचेच ॲल्युमिनी स्टुडंट आहेत. ते MITचे स्टुडंट आहेत ज्यांनी हा प्लॅटफॉर्म रन करतायत आणि ते सगळ्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत आणि याचे रिझल्ट पण मिळत आहेत. कन्व्हेन्शनल वेने CV तुम्ही बनवू शकता, शॉर्ट टाइम मध्ये पटकन गोष्टी रिझल्ट मिळून जातात ह्याच्यामध्ये. विदिन शॉर्ट टाइम मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या इफेक्टिव्हली करू शकताय. आणि आज HR ते बघतायत, त्यावरती स्क्रुटनी करतायत. आणि माय बेस्ट स्किल्स नावाचा एक अजून एक त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुमच्याकडे खूप काही स्किल्स तुम्ही गॅदर केलेले असतात आणि त्यातून तुम्ही एक CV जे ऍक्च्युअली तुम्हाला माहिती नसतात, पण त्या स्किल्स तुम्ही हायलाइट करू शकताय. आणि तिथे तुमच्या व्हिज्युअल फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या लॉग इन क्रेडेन्शियल तुमच्या डॅशबोर्ड टाकताय, ते मुलांपर्यंत पोहोचतायत, फॅकल्टी पर्यंत पोहोचतायत. जसं आमच्या रिसेंटची आता बरीच मुलं आमची काही कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मुलांना मिळालं. ऑनलाईन इंटरव्ह्यूज बेटर आहेत की ऑफलाईन इंटरव्ह्यूज? माझं म्हणणं आहे की ऑफलाईन इंटरव्ह्यूज आर मच बेटर दॅन ऑनलाईन इंटरव्ह्यूज. फक्त ऑनलाईन इंटरव्ह्यूचा आता जो काळ आला, पहिले नव्हते, बिफोर कोविड शक्यतो सगळे फिजिकल इंटरव्ह्यूज होते, फेस टू फेस इंटरव्ह्यूज होते. पण ड्युरिंग कोविड हा ऑनलाईन इंटरव्ह्यूचा जो हे आला, कारण ती त्यावेळेची गरज होती. पण आता ती सिस्टीम बऱ्यापैकी रूटच झालेली आहे म्हणता येईल. आजकाल फ्रेशरच्याही रिक्वायरमेंट काही कंपन्या काय करतात, 1-2 राऊंड्स ऑनलाईन घेतात, मग काही फिजिकली घेतात. सो हायब्रिड मोडमध्ये पण हे चालतंय. पण माझं बेटर वे आहे की एखाद्या कॅन्डिडेटला जर परफेक्टली टॅकल करायचं असेल ॲज अ इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू, तर फिजिकल इंटरव्ह्यूज आर मच बेटर दॅन ऑनलाईन इंटरव्ह्यूज. सो ते माझं सजेशन असेल. आणि अशी कोणती पर्सनॅलिटी आहे की त्यांच्यासोबत तुम्हाला लंच करायला आवडेल आणि ते अस्तित्वात आहे नाही? ओके, सो अशा खूप आहेत, पण माझं पर्स्पेक्टिव्ह मला जे आज अवेलेबल नाहीत, जे आज आहेत नाहीत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांचे एक पर्सोना मी ज्यावेळेसपासून मला कळतं किंवा मी जे बघतो त्यांच्यामध्ये खूप काही अचीव्ह करण्याची म्हणजे इतर होतं. क्रुशियल पिरियडमधून त्यांनी जे इंडियन एरोस्पेसला ज्या लेवलला नेलं
आणि ज्या स्थितीला आज आपण आहोत ते अचीव करण्यामध्ये पण बरंचसं त्यांचं योगदान आहे. आणि नॉट ओन्ली सगळंच वेनं जर बघायला गेलं तर ते परफेक्ट असं पर्सोना वाटतो की अजूनही ते असायला हवे होते. आणि त्यांची मेंटरशिप 2020चं जे विजन त्यांनी दिलं होतं आपल्याला ते असेल, किंवा मुलांशी त्यांचा जो युथशी जास्त कनेक्ट असायचा तो जो आहे का तो पुढे नेणारा होता मुलांना. तर ती पर्सनॅलिटी आहे. अशा अजून बऱ्याचशा पर्सनॅलिटी पण आहेत ज्यांच्याशी आपल्याला वाटतं की अजून कनेक्ट करावा, त्यांचा टच असावा. आणि मला अजूनही वाटतं की माझे वडील आज अजूनही असते तर मला ते इनपुट्स ते मिळत राहिले असते पुढे नेण्यासाठी. सो दॅट इज द थिंग आज मला हे एक्सपेक्टेड असतं. आणि सर आता म्हणजे ऑलमोस्ट बरेच वर्ष झाले एबीसी सोबत तुमचं म्हणजे ऑलमोस्ट HR टीम आपली तुमच्या कनेक्शन मध्ये आहे. सो काय तुम्ही सांगू शकाल एबीसी बद्दल? कारण ऑलमोस्ट आता असं बाहेर बघायला गेलं तरी तुम्ही ऑलमोस्ट लास्ट टाइम दयानंद आपला एक सेशन झाला होता करिअर समिट 2023 मध्ये. सो त्याच्यात पण तुम्ही काही मोटिवेशन स्पीचेस दिले होते, तर त्याच्यात पण सांगितलं होतं की हल्ली असं झालं की कॉलेजेसपेक्षा जास्त प्रेफरन्स हा बाहेर अकॅडमीज म्हणजे जे हे असतात इन्स्टिट्यूट्स वगैरे असतात, लाईक आपण एबीसी ट्रेनिंग्समध्ये सॉफ्टवेअर ट्रेनिंग्स वगैरे प्रोव्हाइड करतो वर्किंग प्रोफेशनल्सना, स्टुडंट्सना. सो जास्तीत जास्त स्टुडंट आता इथे वळायला लागलेत की कॉलेजेस जे आहेत ते एक्सटर्नल करून फक्त इथं स्किल डेव्हलपमेंट वगैरे करतायत. तर ह्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? कारण आता आपण एबीसी ट्रेनिंग पण रन करतोय. सो जास्तीत जास्त वर्किंग प्रोफेशनल्स पण इथं ट्रेनिंग घेण्यासाठी येत आहेत. सो ते कुठंतरी कॉलेजेसमध्ये कमी पडतंय. कारण वर्किंग प्रोफेशनल असून जर तो कॅन्डिडेट आपल्याकडं ट्रेनिंगसाठी येतोय तर त्याच्या मागे काहीतरी लॉजिक पण असतील की त्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत बाहेर पण फुलफिलमेंट होत नाहीये त्याबद्दलची. तर त्याबद्दलचं एबीसी ट्रेनिंगचं आणि तुमचं एक कनेक्शन पण आहे. सो त्याबद्दल मला सांगा. माझं फ्रँकली स्पीकिंग ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस ह्या गोष्टीची सुरुवात झाली. म्हणजे तेवढं रूट नव्हतं कारण पुण्यामध्ये आज खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते त्यावेळेस कमी होतं. पण आपल्या रिजन मध्ये इकडे ह्या गोष्टी आता आहेत. इन्स्टिट्यूशन मध्ये बऱ्याच वेळेस मुलांचं असा पर्सोना असतो किंवा असं त्यांचं मत असतं की आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही. साहजिक आहे, बऱ्याच गोष्टीचे लॅक्युनस असतात, फॅकल्टीचं नॉलेज कमी असतं, रिसोर्सेस कमी असतात, लॅब इक्विपमेंट्स, लॅब अवेलेबिलिटी, काउंटमुळे बऱ्याच वेळेस काही करता येत नाही. मग त्यांचा कल अशा बाहेरच्या इन्स्टिट्यूशनकडे मिळतो. पण ते करत असताना तुमचा फोकस बाहेरच्या इन्स्टिट्यूशननी आपलं सेटअप स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. म्हणजे एबीसी ट्रेनिंग तुमच्याकडे तुम्ही वाईड रेंजवर काम करताय, बऱ्याच सिटीमध्ये तुमचं कनेक्शन आहे. तर माझं एक मत आहे की आपण जे काही कोर्सेस रन करतोय जे बेसिक नीड आहे त्या तर फुलफिल करणं गरजेचं आहे मुलांच्या ज्या अपेक्षेने येतं. कारण बेस क्लिअर असल्याशिवाय पुढचं शिकण्यात काही प्रॉब्लेम नसतो. मग ते त्याला स्ट्रॉंगली शिकवणं गरजेचं आहे. त्याचं एक्सपेक्टेशन एक असतं की मला कॉलेजमध्ये ह्या गोष्टी मिळत नाही, इन्स्टिट्यूशन मध्ये आम्हाला या गोष्टी शिकायला मिळत नाही, तर इथं ऍटलीस्ट पे करून ह्या गोष्टी शिकाव्या. त्यासाठी त्यांच्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. जे सॉफ्टवेअर जे लागतात ते असणं गरजेचं आहे. हार्डवेअर जे सपोर्टिंग जे असतं ते लागणं गरजेचं आहे. ऍट द एंड तो तुमच्याकडे एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी पण बघून येतो. त्याच्यासाठी मग मला प्लेसमेंट स्किल पण घेऊन मी काय करू, मला ऍटलीस्ट जॉब पण मिळायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना ऍज अ इन्स्टिट्यूशन देणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही देताय. तर त्याला अजून ग्रोथ जेवढी करता येईल तेवढं त्या बेसिसवर तुम्हाला मग कधी प्रमोट करण्याची गरज पडणार नाही. ऑलरेडी अशा इन्स्टिट्यूशन झाल्या जसं सीडॅक आहे. सीडॅक आज आम्ही प्रयत्न करतोय की MIT सारख्या ठिकाणी, बार्शी सारख्या ठिकाणी सीडॅक सेंटर आम्ही यावं ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाले. हा सीडॅक ब्रँड झाला कारण साहजिक इनिशियल फेज मध्ये पण त्याला कोणी एवढी व्हॅल्यू दिली नसेल, पण आज ते ब्रँड झालं तर त्यांना प्रमोट करण्याची कुठे गरज पडत नाही. हे जे बेस आहे ना ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जेवढा तुमचा प्लेसमेंट रेशो स्ट्रॉंग होत राहील तेवढं मुलं तुमच्याकडे डायरेक्टली अट्रॅक्ट होतील. मग ते तुम्ही कोर मध्ये द्या, तुम्ही सॉफ्टवेअर रिलेटेड करा. ह्या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही पॉझिटिव्हिटी घेतलं त्यासाठी मी म्हणतो की इन्स्टिट्यूशनने पण म्हणजे अशा प्रायव्हेट त्यांचं एक सेपरेट ट्रेनिंग प्लेसमेंट सेल ऍक्टिव्हली काम करणं गरजेचं आहे. जे डेडिकेटेडली फक्त दर विकेंडला तुम्ही एखादा ड्राईव्ह एखाद्या कंपनी बोलवा, मॉक इंटरव्ह्यूज घ्या मुलांचे, त्यांना कंपन्याच्या याच्याला तुम्ही इथे कॉल करा किंवा ऑनलाईन मोडमध्ये करा. इथली मुलं तुम्ही कंपन्यांना पाठवा. आणि आज आहेत म्हणजे कंपन्या रेडी आहेत इन्स्टिट्यूशन कडून पण हायर करण्यासाठी, कारण ते म्हणतात की आम्हाला स्किल कॅन्डिडेट पाहिजे. स्किल कॅन्डिडेट हे काही कॉलेज तर देऊ शकत नाही, इन्स्टिट्यूशन चांगल्या रीतीने त्यांना ट्रेन करून देऊ शकतात. त्यामुळे मुलांचा कल ना वाईल परस्युइंग देअर एज्युकेशन ऑल्सो त्यांना असं वाटतं की आपलं
आणि आम्ही मुलांना तसं फ्रीडम देतो की ठीक आहे, आपण ह्या गोष्टीला आपल्याकडे लॅक्युनस आहे, बरोबर. तर तुम्ही जा आणि तशा स्किल्स घ्या. सॉफ्टवेअरमध्ये शिकण्यासाठी काय अकॅडमिकचा भाग तेवढा पुरेसा होऊ शकतो किंवा ऑनलाईन मोडमध्ये शिकता येतं, पण सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इव्हन इलेक्ट्रॉनिक्स असेल, यामध्ये एम्बेडेड सारखे कोर्सेस आहेत, PLCs काढा आहे, ह्याला डेडिकेटेड ट्रेनिंग लागते. ती ट्रेनिंग कमीत कमी 2 महिने ते मॅक्सिमम 6 महिने वगैरे अशी असते. आणि ह्याला आज जर स्किल कॅन्डिडेट कंपन्यांना मिळत असतील तर मग ते तरी का हेजिटेट करतील की हायर करण्यासाठी. दे आर गेटिंग इझिली रिसोर्सेस. तर त्या गोष्टीलाही महत्व आहे. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला खूप छान मुलाखत दिली तुमच्या पूर्णपणे तुमच्या जीवनशैलीबद्दल, शैक्षणिक पण आणि इव्हन आता तुम्ही ज्या पदावरती काम करताय त्याच्याबद्दल पण, जेवढे स्ट्रगल्स असतील, तुमचं यश असेल, या सगळ्याबद्दल सांगितलं. खूप छान वाटलं आणि तुमचं असंच मार्गदर्शन मिळत राहावं असं आम्ही इच्छितो. थँक्यू सो मच. तुम्ही मला इन्व्हाइट केलं ह्या पॉडकास्ट सेशनसाठी. मी धन्यवाद देतो अविनाश ताटे सरांना, प्रतीक्षा मॅडम असतील आणि आपले जे कॉन्टॅक्ट आहेत, आपले कायम चाललेत. आणि जेवढं काही आपल्याला मुलांच्या, जसं तुम्ही करताय तसं ॲज अ इन्स्टिट्यूशन आम्ही करतोय, तर हे आपण करत राहू, जेणेकरून मुलांना त्याचे बेनिफिट्स त्यांच्या आयुष्यामध्ये मिळत राहतील आणि ते आपले नाव कुठेतरी घेतील. की अपार्ट ऑफ मनी, पैसे देऊनही आम्हाला आमचं करिअर सुरुवात करण्याची जी संधी तुम्ही दिली, ते कायम आपलं ते आभार व्यक्त करत राहतात. त्याचा अनुभव मी घेतलेलाच आहे. पण ह्याच्या पुढे आपल्या रुरल बॅकग्राऊंड मधल्या मुलांना, सेमी रुरल बॅकग्राऊंड मधल्या मुलांना याचा फायदा व्हावा ही माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी मी कायम तुमच्या सोबत आहे किंवा आपण सोबत काम करत राहू आणि आम्ही ॲज इन्स्टिट्यूशन म्हणून काम करत राहू, ॲज MIT म्हणून. सो दॅट इज द थिंग. आम्ही थँक्यू सर.